नामस्मरण वेगळं, नामचिंतन वेगळं, नामसंकीर्तन जी मांडणी आलेली वारकरी संप्रदाय, घोष म्हणजे अंतकरणापासून जो उच्चार केला जातो त्याला घोष. निवृत्ती महाराजांनी ठरवलं होतं की मला ज्ञानेश्वराच्या जवळ स्थान, ठाकूरबाच्या परंपरेमध्ये देह जावो आत्मा राहो हे सिद्ध करणारे महापुरुष होऊन गेले. तर ते ज्या घोड्यावर वारी करत होते तो घोडा नित्याचा वार करत होता, एकादशी करत, की त्याला जर तोबरा लावला आणि तोबरा खाल्ला तर उद्या करत आणि धावत निघला आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला पोहोचला. महाराज चंद्रभागेला स्नानाला गेले, घोडा समोर मिळाला. महाराज एकच म्हणले करा वारीसाठी आला. त्याचा प्रचार प्रसार जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला व्यक्ती उभ्या करावा आणि महात्मे उभे करावं. कृतज्ञता आणि कर्तव्यता जेव्हा एकत्र चालतात तेव्हा तुमचं कर्म भगवंताला विश्वाला पोषक होतं. तत्वज्ञानाला कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या संप्रदायात, कुठल्या प्रांतात, कुठल्या जातीत बांधता येत नाही, कारण तो मुक्त असतो आणि तो सगळ्या सृष्टीसाठी ते तत्वज्ञान जन्माला आलेलं असतं, सर्व सृष्टी. की ठाकूरबाची जी काही समतेची शिकवण होती ती समतेची आणि समत्व भावाची शिकवण, भक्तीची शिकवण, ईश्वरावरील प्रेम करण्याची शिकवण जी होती ती मुस्लिम समाजाला सुद्धा मान्य होती. एक फकीर होता धारासूरला, तो जेव्हा वारला तर त्याने एकच आशा व्यक्त केली होती की मला जिथं दफन कराल ते रस्त्याच्या कडेला दफन करा, जिथून ठाकूरबाचा घोडा जातो, ठाकूरबाच्या घोड्याची धूळ माझ्या अंगावर पडेल तर माझं समाधान राहील. इतका मुस्लिम समाजाचा विश्वाससुद्धा वारकरी संप्रदायाच्या विचारावर होता. आणि जेव्हा मला दर्शनाला नेलं घरामध्ये देवाच्या, तेव्हा मला तिथे विठ्ठल रुक्मिणी वगैरे काही दिसले नाही. मला हे ग्रंथ दिसले, असे मोठे मोठे ग्रंथ हस्तलिखित त्यांच्याकडे आहेत आणि देवघर नाही पोथीघर आहे. आणि पोथी हाच देव, ग्रंथ हाच विठ्ठल, ही संकल्पना तेव्हा मला कळाली. ते नातू वगैरे हे सगळे इंग्लिश मिडियमवाले, मग कधी नका करतात आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला वाचा वाटत नाही. मग काय धरून म्हणता येते की इंग्लिश वाचा पण ज्ञानेश्वरी वाचा. जे ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाचे हे धर्मग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ नाही. नामस्मरण घ्यायचा याचा अर्थ असा आहे की कृतज्ञता व्यक्त करायची. नाम नुसतं उच्चार नाही आहे आणि अर्थ इन्व्हॉल्व झाला त्याचा अर्थ धंदा करून पोट भरणे हा एक धंदा झाला. जग सुधरवायचं असेल तर दुसरं एकही साधन जगामध्ये नाही. पुढची पिढी सुधरवा तर जग सुधारणार नाही, नाहीतर जग सुधरूच शकत नाही. ते आम्ही असं लक्षात घेतलंय आणि मोठमोठ्या संत महात्म्याचं मत असं आहे की या विज्ञानाची जी संहारकता आहे ही संहारकता थांबवण्याचं एकच साधन आहे, ते आहे नमस्कार. महाराष्ट्रातील थोर संत परंपरा यांचा आपण मागोवा घेत आहोत. या थोर संत परंपरापैकी आज आपण
जी परंपरा माहिती करून घेणार आहोत ती आहे परभणी जिल्ह्यातील दैठणा आणि लोहगाव या 2 गावामध्ये विस्तारित झालेली ठाकूरबुवा संत परंपरा. या संत परंपरेमध्ये अनेक अवधूर्य संत होऊन गेले. आज या संत परंपरेची जबाबदारी डॉक्टर तुकारामजी ठाकूरबुवा यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया या समृद्ध अशा ठाकूरबुवा संत वारकरी परंपरेची सुरुवात कशी आणि कधीपासून झाली. महाराज रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी राम. सर्वप्रथम मी ठाकूरबुवा परंपरेचा फडकरी म्हणून आपलं स्वागत करतो. आणि तुम्ही जो हा प्रकल्प हाती घेतलेला आहे तो खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे की भगवंतच म्हणतात तेही प्राण परोते आवडती निवृत्ते जे भक्तचरित्राते प्रशंसती. भक्तचरित्राची प्रशंसा यासाठी महत्त्वाची आहे. भक्तचरित्राद्वारेच लोकांपर्यंत भक्तीची मांडणी जाणार आहे, भक्तीची दिशा जाणार आहे. आणि याद्वारे निश्चितच जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे ती निश्चितच लोकांना उपयुक्त होणार आहे. त्यामुळे प्रथम मी आपले आभारी मानेन, स्वागतही करेन की तुम्ही हा जो प्रकल्प घेऊन मोठं काम करत आहात की ज्याद्वारे खऱ्या अर्थाने शुद्ध स्वरूप काय आहे भक्तीचं हे लोकांपर्यंत आज जाण्याची गरज आहे. आणि आज जो पहिला प्रश्न आपण विचारला की या परंपरेचा उगम काय आहे, तो उगम ठाकूरबुवा परंपरेचा उगम अतिशय सुंदर असा आहे. आमच्या या परंपरेमध्ये जे पहिले पुरुष आहेत बुवाजीबुवा या नावाने ओळखल्या जातात. बुवाजीबुवा तसे राहणारे काशीचे होते, परंतु त्यांना विशेष जी आवड होती महाराष्ट्रातून जी काही वारकरी मंडळी काशीला यायची बुवाजीबुवाने त्यांचं स्वागत करायचं, त्यांची व्यवस्था करायची. आणि बुवाजीबुवाला सहजच विठ्ठल भक्ती, विठ्ठल परंपरा याची माहिती त्या लोकांकडून मिळत होती. चंद्रभागेची माहिती मिळाली, विठ्ठलाची माहिती मिळाली, ज्ञानेश्वरांची माहिती मिळाली, पुंडलिकांची माहिती मिळाली. आणि या परंपरेमध्ये जी काही भक्ती साधना आहे त्या साधनेची माहिती मिळाली. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये या परंपरेबद्दल मोठी आवड निर्माण झाली. आणि पुढे योग असा आला की त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. कोणीतरी ब्राह्मण व्यक्ती आला आणि त्यांनी सरळ सांगितले की तुम्ही सहकुटुंब पंढरपूरला या. आणि ते बुवाजीबुवा त्या काळामध्ये सहकुटुंब पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर त्यांना आनंद तर घेताच आला, सर्वच संत मंडळीचा आनंद घेता आला, पुंडलिकांचा आनंद घेता आला, भजनाचा आनंद घेता आला, विठ्ठल दर्शन घेता आलं. ती वारी परंपरा आपल्या जीवनामध्ये आपण करावी असं त्यांनी निश्चय केला. आणि वारी करायची असेल तर आपण कुठेतरी दूर स्थिर झालं पाहिजे आणि निश्चयाने पंढरपूरला वारीला आलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये जे भूमिका होती. त्यामुळे ते मराठवाड्यातील सेनगाव या गावी त्या मुलाबाळा सहित येऊन थांबले. सेनगाव हे असं ठिकाण आहे की तिथे नामदेव नरसी, नामदेवांचं जन्मस्थानच जवळच आहे. आणि नामदेवाचं जे आराध्य आहे, आराध्य दैवत ते जवळच आहे केशीराज. तर त्यांनी केशीराजांचं दर्शन घ्यायचं. त्या परिसरामध्ये हळूहळू मराठी शिकले, मराठीमध्ये प्रवचन वगैरे करायला लागले. आणि त्यांच्या मनामध्ये अधिकतेने विचार आला तो म्हणजे दत्त भगवंताचं जे ठिकाण आहे दत्त शिखर माहूरला, तर त्या माहूरच्या शिखराशी ते जोडले गेले. आणि त्या काळामध्ये आषाढी कार्तिकीची त्यांनी वारी पंढरीची करायची आणि दत्ताची वारी महिन्याची करायची. आणि आपल्या परिसरामध्ये या भक्तीचा आनंद लोकांपर्यंत पोहोचायचा असं त्यांनी सुरुवात केली. म्हणजे ते काशीहून येऊन, किंवा आम्ही तर असं म्हणतो की भगवंतांनी त्यांना मुद्दाम बोलवलं काशीहून की तुम्ही इथे येऊन या परंपरेचं काम करा असं आम्हाला वाटतं. आणि मग त्यांच्या 3-4 पिढ्या सेनगावमध्ये गेल्या. तर त्या सेनगावमध्ये असताना त्या 3-4 पिढ्यामध्ये त्यांनी जे काही काम केलं तर त्याद्वारे लोकांपर्यंत भक्ती मार्गाचा शुद्ध असं स्वरूप पोहोचायला लागलं. पुढे काही लोकांनी अशी विनंती केली की पंढरपूरला जाण्यासाठी हे जे गाव आहे तुम्हाला दूर पडतं, शेनगावला राहण्याच्या ऐवजी लोहगाव रस्त्यातलं गाव होतं. लोहगावच्या लोकांनी विनंती केली की आपण लोहगावमध्ये या, लोहगावमध्ये स्थिर व्हा, आम्ही तुम्हाला जागा देतो आणि इथून पंढरीची वारी करा आणि तशीच माहूरची वारी करा तर तुम्हाला अधिक सोयीचं जाईल. त्याच्यामुळे ते लोहगावला आले. आणि लोहगावला आल्याच्या नंतर
त्यांच्या त्या 3-4 पिढ्यामध्ये जी महात्मे होते ते त्यांच्यासोबत होते आणि मग त्यांच्या जनरेशन तिथे पुढचे वंशज तिथे वाढत गेले आणि त्या वंशजामध्ये महत्त्वाचा उल्लेख करण्यासारखे जे आहे ते बुवासाहेब महाराज, ज्यांची समाधी आज दैठण्यामध्ये स्थिर आहे, आणि त्यांचे वडील लोभाजी महाराज. लोभाजी महाराजचा इतिहास जर पाहिला तर लोभाजी महाराज राहायचे लोहगावमध्ये आणि त्यांच्याजवळ त्या काळामध्ये हस्तलिखित ज्ञानेश्वरी होती. ज्या हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा उल्लेख आजचे जे अभ्यासक आहेत मला जोशी त्यांनी आपल्या अभ्यासात केलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीशी ते कुटुंब अगदी जवळजवळ जोडलेलं होतं. आणि पुढे मग की बुवासाहेब महाराजांना असा संकेत मिळाला की तुम्ही आता माहूरची जी महिन्याची वारी करता त्याऐवजी माहूरला वर्षातून एकदा येत जा आणि महिन्याची वारी तुम्ही पंढरीची करा, की जेणेकरून पंढरीची जी भक्तीची मांडणी आहे या कलियुगामध्ये त्या मांडणीला अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं संघे शक्ती कलियुगे म्हटलेलं आहे. सांघिक भक्तीची जी मांडणी आहे विठ्ठल भक्तीमध्ये ती अतिशय सुंदर रीतीने आलेली आहे. तिची साधना सुद्धा सांघिक कशी होईल अशा निर्मिती त्या विठ्ठल भक्तीमध्ये केल्या गेलेली आहे. म्हणून बुवासाहेबांनी पुढे जे परंपरेमध्ये आषाढी कार्तिकीची महिन्याची वारी होती त्यांनी त्याच्या ऐवजी महिन्याची पंढरपूरची वारी त्यांनी स्वीकारली आणि महिन्याच्या वारीला ते पंढरपूरला जायला लागले. आणि त्यावेळी दत्त भगवंतांचा त्यांना दृष्टांत झाला होता की माझ्यासाठी वर्षातून एकदा पौष महिन्यामध्ये वद्य एकादशीला माझ्या दर्शनाला माहूरला येतात. त्याप्रमाणे बुवासाहेब महाराज पौष महिन्यामध्ये वारीला जायला लागले. महाराज, माहूरगडाची वारी जी आहे ते त्या ठिकाणी असलेलं दत्ताचं स्थान हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये. म्हणजे माहूरगड हा प्रसिद्ध माहूर देवीसाठी आहे असं जनरली महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे. परंतु त्या ठिकाणी दत्ताचं स्थान आहे आणि त्या स्थानी ठाकूर बुवाजी बुवा हे दर महिन्याला वारीला जात होते. तर त्याचं वैशिष्ट्य आपण आम्हाला सांगितलं तर फार बरं होईल. तर जसं तुम्ही आता सांगितलं की रेणुकेमुळं माहूरची निश्चितच ओळख आहे, कारण 3.5 पीठामधलं ते एक पीठ आहे. त्याच्यामुळं रेणुकेचे जे उपासक आहेत ते ओळखून होतेच, परंतु दत्ताचं सुद्धा अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचं स्थान असल्यामुळं तिथे दत्ताचे जे उपासक होते ते दत्ताच्या भक्तीसाठी म्हणून माहूरगडला जात होते. आणि बुवाजी बुवाच्या परंपरेने दत्ताची त्यांची उपासना होती, भक्ती होती आणि जातच होते. तर त्यांच्या जीवनामध्ये एक अशी घटना बी आहे की स्वतः दत्त, पांडुरंग आणि महादेव स्वप्नामध्ये आले आणि त्यांना विचारलं की आमच्यापैकी मोठं कोण आहे. तर महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझी परीक्षा घेत आहे, तुमच्यामध्ये मोठं आणि लहान असं काय नाही, तुम्ही एकच आहात. दत्त पांडुरंगच आहे, पांडुरंग दत्तच आहे, महादेव पांडुरंगच आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी तसं फरक नाही आहे. म्हणून दत्त उपासना, महादेवाची उपासना आणि त्याचबरोबर विठ्ठलाची उपासना एकत्रच केल्या जाते आणि त्याच्यामध्ये भेद करायचं काही कारण नाही आणि वारकरी संप्रदायाने भेदही केलेला नाही. म्हणून ठाकूरबुवाच्या परंपरेने उलट ह्या परंपरेला सुद्धा जवळीक साधून त्या भक्तीचा आस्वाद तर दिलाच, दत्तभक्तीचा आस्वाद तर दिलाच, कारण गुरुस्थान म्हणून फार महत्त्वाचं स्थान आहे दत्ताचं स्थान. आणि त्याचबरोबर त्यांना ओळख करून दिली की ही वेगळी मानू नका, महादेवाच्या भक्तीला वेगळं मानू नका, दत्ताच्या भक्तीला वेगळं मानू नका. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अंतर्भूत आहेच, परंतु आपलं अधिष्ठान आहे, आपण गेलं पाहिजे आणि ही भक्ती आपण केली पाहिजे. अशा पद्धतीने महाराजांनी समाजामध्ये म्हणजे ज्याला म्हणतात की सर्व देवाच्या संदर्भातली जी भूमिका आहे, महत्त्वाची भूमिका, ती रुजवण्याचा प्रयत्न केला. महादेवाची भक्ती वेगळी नाही सांगितली, दत्ताची भक्ती वेगळी नाही सांगितली, किंवा दत्त भक्ती आणि विठ्ठल भक्ती एकत्र अनेक ठिकाणी आहे. आमच्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये दत्त भक्ती आणि विठ्ठल भक्ती, मुळात ते दत्त भक्त होते, परंतु अंतिमरित्या ते विठ्ठल भक्त म्हणून प्रकाशित झाले. किंवा काही असे स्थान आहे की ज्या ठिकाणी दत्त आणि विठ्ठल एकत्र नांदतात आणि दोन्हीची भक्ती चालू असते, असे स्थानं आहेत. म्हणून त्या काळातलं एक महत्त्वाचं शिक्षण समाजापर्यंत नेण्याचं काम
आमच्या ठाकूरबाच्या परंपरेने केलेला आहे. हा जो भेद आहे, देवातला भेद वगैरे त्यांनी मुळातच नाही आहे आणि करू नये. माहूरला तुम्ही एक दरवर्षी उत्सवही घेता, होय. तर त्या उत्सवाबद्दल सांगा. तर पौष वद्य एकादशी हा माहूरगडचा महत्वाचा उत्सव वारकऱ्यांसाठी आहे. त्या दिवशी पूर्वी आमचे जे बुवासाहेब महाराज होते त्यांच्यासोबत काही महत्वाची संत मंडळी माहूरगडला त्या काळामध्ये जात होती. त्याचा उल्लेख मी करणार आहे पुढे. ती परंपरा पुढे आज इतकी विस्तारित झालेली आहे की आज 100-200 दिंड्या त्या परंपरेमध्ये माहूरगडला वारकरी दिंड्या येतात, भजन करत येतात. वारकऱ्याचंच भजन तिथं येतं, वारकऱ्याचंच कीर्तन तिथं होतं आणि माहूरगडचे जे कोणी महंत आहेत सध्याचे अधिकारावरचे ते महंत सर्व दिंड्याचं वगैरे स्वागत करतात. आणि तो उत्सव म्हणजे वारकऱ्यांचा उत्सव असतो. जरी माहूरला उत्सव होत असला तरी वारकऱ्याचा उत्सव असतो. आणि दत्ताचं चिंतन तर सहजच आहे. कीर्तनातून दत्ताचं चिंतन होतंच. आणि दत्ताचं चिंतन यासाठी महत्वाचं मानलं जातं की दत्त भगवंत अगोदर शिष्य आहेत चांगले आणि नंतर सद्गुरू आहेत. गुरुदेव दत्त म्हटलेलं आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये शिष्यत्व हे फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला लहान व्हावं लागेल, शिष्य व्हावं लागेल, तर गुरुत्वाकडे जाता येते. महाराज फारच छान. दत्त आणि वारकरी संप्रदाय याचं खूप जवळचं नातं आपण आता सांगितलं. ते नातं असंही आहे महाराज की वारकरी संप्रदायाचं उगम जो आहे किंवा वारकरी संप्रदायाची सुरुवात जी आहे ती नाथ संप्रदायापासून झालेली आहे. आणि नाथ संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे ते दत्त आहे. अगदी खरं. आणि त्याच्यामुळं हाही एक प्रवास असा आहे आपला की ज्या प्रवासामध्ये वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय हे एकरूप झालेले आहे. महाराज, पंढरपूरला फड परंपरा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक फड त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. तर ह्या फड परंपरेची सुरुवात जी आहे त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याही ठाकूरबुवाचा एक फड होता. तर त्या फड परंपरेबद्दल आम्हाला जर आपण माहिती दिली तर महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाच्या लोकांना खूप आनंद होईल. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायाच्या नंतर निळोबाराय, बहिणाबाई वगैरे ही जी काही संत मालिका होती, या संत मालिकेच्या नंतर या कार्याचा कार्यभार फड परंपरेकडे आला. आणि मुळात त्यावेळी 4 फड परंपरा उभ्या आहेत. त्याच्यामध्ये देहूकर फड परंपरा की जी तुकोबारायाच्या परंपरेशीच निगडीत आहे. दुसरी परंपरा आजरेकर परंपरा, तिसरी वास्कर परंपरा आणि चौथी ठाकूरबुवा परंपरा. फड परंपरेने या कार्याचा भाग उचलला आणि याचा जो प्रचार प्रसार करण्याची मांडणी त्यांनी उभी केली तो प्रचार प्रसार मूळतः दिंड्याद्वारे झाला. म्हणजे दिंडी जेव्हा चालते तेव्हा दिंडी भजन करत चालते. जिथे पोहोचेल तिथे हरिपाठ केला जातो, तिथे कीर्तन केलं जातं. कीर्तन केल्यामुळं वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचे संकेत लोकांपर्यंत जातात. वारकरी संप्रदायाचा विश्वास वाढतो आणि दिशा मिळते. म्हणून दिंड्याद्वारे, दिंडी जी वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, ज्या दिंडीद्वारेच खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत संत मंडळी गेली, भक्त मंडळी गेली आणि त्यांच्या जवळ भजन करत गेली. दिंडीमध्ये सहज चालणं नाही, दाखवायचं आहे. मी तर म्हणत असतो ज्ञानोबा तुकाराम हे भजन चाललेलं असते. दिंडी चालते तेव्हा ज्ञानोबा तुकाराम असा उच्चार चाललेला असतो. तर लोकांना सांगत असतो की आम्ही जे चालतोय हा मार्ग ज्ञानोबा तुकारामाचा आहे, हा भक्ती मार्ग आहे, ईश्वरापर्यंत नेणारा मार्ग आहे, असा संकेत तिथे या दिंडीद्वारे जात असतो. आणि तिथूनच आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या लहानपणापासून दिंड्यामध्ये आम्ही सहभाग केला. त्या एखाद्या ठिकाणी दिंडी स्थिर झाली की बाकीच्या 5-6 खेड्यातले लोक तिथे यायचे. मग त्यांना कीर्तन ऐकायला मिळायचं, ज्ञानेश्वरीबद्दल त्यांना माहिती मिळायची, हरिपाठ व्हायचा, भजन व्हायचं आणि त्यांच्यामध्ये तो संस्कार रुजायचा. वारकरी संप्रदाय जो वाढला तो दिंडीद्वारे वाढलेला. महाराज, बुवाजी बुवा यांच्यानंतर जी परंपरा आपल्यापर्यंत जी आली ती कशा पद्धतीने आली? अगोदर आपण पाहिलं की बुवाजी बुवा प्रत्यक्ष काशीवरून या स्वतंत्र या कार्यासाठी मला तर वाटतं त्यांना देवानी बोलून घेतलं आणि ते सेनगावला स्थिर झाले. सेनगावला स्थिर झाल्यानंतर त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत
त्यांचे चिरंजीव शंकर बुवा, त्यांचे चिरंजीव गोविंद बुवा, पुन्हा सखाराम बुवा आणि मग लोभाजी बुवा, अशा या 4 पिढ्या साधारणतः शेनगावामध्ये होत्या. आणि त्या परिसरामध्ये नामदेवरायाचा परिसर होता. तो नामदेव महाराजांचं जन्मस्थान तिथे नरशी आणि नामदेवरायाचं आराध्य दैवत केशीराज ते तिथे आहे. तर त्या परिसरामध्ये त्यांनी काम केलं. आणि मग लोभाजी बुवा मात्र त्या पुढच्या काळामध्ये लोहगावला येऊन स्थिर झाले. आणि मग लोभाजी बुवाच्या नंतर ज्या पिढ्या आहेत त्या दैठणा आणि लोहगावला कसे गेले ते सांगतो. लोभाजी बुवांना 2 चिरंजीव होते, हरिबाबा आणि नामदेव बाबा. हरिबाबाचं स्थान लोहगावला मोठे भगवत भक्त होते. महिन्याची वारी केली. वारकरी संप्रदायाचा खूप प्रचार प्रसार त्यांनी केला. त्यांच्या संग्रहामध्ये सुद्धा अनेक हस्तलिखित ग्रंथ त्या काळामध्ये, त्याला साधारणतः 200 वर्षाच्या पूर्वीचा जरी काळ होता तरी त्यांनी प्रयत्नपूर्वक ज्ञानेश्वरी असेल, तुकोबाराचा गाथा असेल, भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत असेल, जे काही वारकरी संप्रदायाचे ग्रंथ होते त्यांनी हस्तलिखित निर्माण करून आपल्या संग्रही ठेवले होते. आणि सुंदर असा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला होता आणि वारकरी उभा केला होता. वारकरी उभा करण्यामध्ये त्यांचं योगदान असं होतं की ते जेव्हा कुठल्या दिंडीला निघायचे तर दिंडीला सोबत वारकऱ्यांना घ्यायचे, वारकऱ्यांना भजनाची आवड लावायची, ग्रंथाबद्दलचा विश्वास वाढवायचा. अशा प्रकारे त्यांनी काम केलं. आणि त्याच्यानंतर लोभाजी महाराजांनंतर मी मगा सांगितलं लोभाजी महाराजांजवळ हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा ग्रंथ होता, त्याचा संदर्भ आजही बोलला जातो. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बुवासाहेब, तोपर्यंत पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी होती. परंतु बुवासाहेबाला संकेत दिला लोभाजी महाराजांनी, आतापर्यंत आपण जे केलेले आहे त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आता त्यांच्या लक्षात आलं अधिक काय करता येईल, तर त्यांनी महिन्याची पंढरपूरची वारी सुरू केली. आणि तेव्हापासून आजची 7-8 पिढ्या झालेल्या आहेत बुवासाहेबांच्या नंतर. त्या सगळ्या पिढ्यामध्ये आज आम्ही त्या क्रमाने पंढरपूरची महिन्याची वारी करतो. आजही मी स्वतः महिन्याला पंढरपूरला जातो आणि तो क्रम वारीचा चालू आहे. आणि वारीच्या क्रमामध्ये महत्वाचा भाग असा आहे की अनेकाशी संपर्क होतो. संपर्क करण्याचं साधन आहे. आणि तो संपर्क असा आहे की गेल्याच्या नंतर आपण हरिपाठ करू. बसा, सर्वांना बसून हरिपाठ केला. हरिपाठ केल्याच्या नंतर थोडं ग्रंथाचं चिंतन करू, ज्ञानेश्वरीचं चिंतन करू आणि गावामध्ये कीर्तन करू की जेणेकरून ह्या ग्रंथाचे जे बोध आहे, ग्रंथबोध शेवटी तुम्हाला लोकांपर्यंत न्यावंच लागणार. आणि वारकरी संप्रदाय ग्रंथ प्रमाण संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये असं तोंडी काय नाही, या प्रमाणाने चालवावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी टाकलेली, गुरुही प्रसन्न होय, शिष्य विद्या किरलाय, परी ते फळे संप्रदाय उपासनिया. संप्रदायाच्या पद्धतीने उपासना झाली तरच ती भक्ती होते, अन्यथा तुम्हाला त्याच्यातून काही प्राप्ती होत नाही, असं ज्ञानेश्वर संकेत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आपल्याला प्रमाण जर असतील तर संतांचे ग्रंथ प्रमाण आहेत. आणि मग हे संतांचे ग्रंथ प्रमाण आहेत तर लोकांपर्यंत हे प्रमाण ग्रंथ नेले पाहिजे. आणि ठाकूरबाच्या परंपरेने मी अगोदर सांगितले की दांडेकर मामाने हा संकेत दिलेला आहे, जास्तीत जास्त हस्तलिखित ग्रंथ खेड्यापाड्यापर्यंत. तेव्हा वाचन नव्हतं, वाचणारीच मंडळी नव्हती, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचा ग्रंथ असावा असा अट्टाहास धरला. आणि खेडोपाडी म्हणजे आम्ही 100 हस्तलिखित ग्रंथ आमच्या परंपरेमध्ये शोधू शकलो. आणि तेव्हाच आम्हाला कळलं की ज्ञानेश्वरीच्या संदर्भात ठाकूरबाचं जे काम आहे ते खूप विस्तीर्ण आहे, जास्त चांगलं आहे आणि योग्य पद्धतीचं आहे की तुम्हाला ग्रंथावरचा विश्वास उभा केला, ग्रंथ लिहून पोहोचवले. आणि काही संत महात्म्यांनी तर स्वतः हाताने लिहिलेली ग्रंथ, आणि आपल्यासाठी ज्ञानेश्वरी आपण आपल्या हाताने लिहिली पाहिजे आणि वाचली पाहिजे अशी काही महात्मे आहेत, त्यातल्या पुढे उल्लेख येणारच आहे. तर मग बुवासाहेबापासून महिन्याची वारी सुरू झाली. आणि सांघिक भक्तीची जी भजनाची जी मांडणी वारकरी संप्रदायाची अतिशय सुंदर आहे, ज्याला नामसंकीर्तन म्हटले. नामस्मरण वेगळं, नामचिंतन वेगळं, नामसंकीर्तन जी मांडणी आलेली वारकरी संप्रदायाची ती तुकोबारायांनी लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने. सतगुण प्रधान जे वाद्य आहे, मृदंग आहे, विना आहे, टाळ आहे आणि घोष. घोष म्हणजे अंतकरणापासून जो उच्चार केला त्याला घोष म्हणतात. आणि हे जे भजन होतं ते सामूहिक करता येतं, सर्वांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येतं.
श्रवण करणाऱ्यांना आनंद होतो, भजन करणाऱ्यांना आनंद होतो. अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची जी मांडणी आहे नामसंकीर्तनाची, ही आज जवळजवळ इतर संप्रदाय सुद्धा स्वीकारायला लागले. त्यांच्याकडे ही मांडणी नाही. ही भजनाची मांडणी सांघिक आणि सांघिकच भक्ती होण्याची गरज आहे. ही ज्ञानदेवांची ठाम भूमिका आहे की भक्तीमध्ये सांघिकता आलीच पाहिजे, तर आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कोणाला जास्त फायदा होईल, कोणाला कमी फायदा होईल, परंतु भक्तीला जोडल्या तरी जातील लोक. म्हणून जे वारकरी संप्रदायाचं सर्वात श्रेष्ठ काम असेल तर सांघिकता जी उभी ही फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये मग नाथ महाराजांचं योगदान आहे, तुकोबाराचं योगदान आहे, नामदेवराचं योगदान आहे, त्या संतांचं तर योगदान आहेच आहे. परंतु पुढची जी परंपरा चालवणारे लोक होते त्यांनी कटाक्षाने लोकांचा ग्रंथावर विश्वास कसा उभा राहील, लोकांकडून भजन कसं करून घेतलं जाईल, भजनामध्ये कसे रममान लोक होतील, चिंतन कसं होईल, अशा रीतीने प्रयत्न केले. म्हणून आज पुढे बुवासाहेबाच्या नंतर जी परंपरा चालली त्याच्यामध्ये दोन भाग झाले. एक हरिबाबा ते थोरले बुवासाहेबाचे थोरले चिरंजीव लोहगावला थांबले, त्यांनी तिथे काम केलं. आणि बुवासाहेब मार्गामध्ये पंढरपूरच्या मार्गामध्ये चालत असताना दैठणा इथे त्यांचं प्राण समाप्त झालं. म्हणून त्यांना तिथं दैठणामध्ये समाधी देण्यात आली. आणि त्या समाधीच्या व्यवस्थेसाठी लहाने चिरंजीव नामदेव बाबा, ज्यांचं मंदिर आजही वेळापूरला आहे, अत्यंत महत्वाचं मंदिर मानलं जातं. ज्ञानेश्वरांचा सगळा सोहळा त्या मंदिराच्या सन्मानामध्ये तिथे थांबतो. आणि ठाकूरबाच्या परंपरेचा आदर म्हणून तिथे स्वतंत्ररित्या ज्ञानेश्वराची पालखी त्या मंदिरामध्ये जाते. तिथे ज्ञानेश्वरांची पूजा होते. त्याचबरोबर तिथे रिंगण होतं, घोड्याचं रिंगण, आणि ते सगळं सन्मानार्थ ठाकूरबाचे आहे. म्हणजे एवढं महत्वाचं काम त्यांनी केलं होतं. ते नामदेव महाराज, त्या नामदेव महाराजचा इतिहास थोडक्यात सांगतो, महत्वाचा आहेच तो. नामदेव महाराज इथून श्रावण महिन्याला पंढरपूरला वारीला गेले. वारीला गेल्याच्या नंतर सोबत निवृत्ती महाराज, ज्यांची समाधी आळंदीमध्ये आहे आणि ठरवून समाधी घेतली आहे, ते निवृत्ती महाराज सोबत होते. नामदेव महाराजांनी सांगितलं की मला आता आयुष्य फार कमी आहे. हे निवृत्ती महाराज कोण? नामदेव महाराजचे चिरंजीव. अच्छा, हो. निवृत्ती महाराज ते एक आहे. आणि हे नामदेव महाराजचे चिरंजीव, यांच्या जन्माचा इतिहास सुद्धा फार सुंदर आहे. नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथासमोर म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन थांबले आणि तिथं तपश्चर्या केली. तपश्चर्या याच्यासाठी केली की रोज ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा वगैरे करायची. आणि निवृत्तीनाथांना प्रसन्न करून घेतलं. आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं की तुमच्यासारखा पुत्र मला मिळावा आणि तो या कार्यासाठी भगवत कार्य. तर त्याचे म्हणून त्यांचे चिरंजीव नामदेव महाराज, त्यांना निवृत्ती नाव दिलं. नामदेवांच्या चिरंजीवाला निवृत्ती नाव दिलं होतं. की निवृत्ती महाराज म्हणाले की मी तसा पुत्र कसा देणार, म्हणजे मला तुझ्या पुढे जन्माला यावं लागेल. आणि मग जन्म घेतला. आणि निवृत्ती महाराजांचं फार सुंदर आणि मोठं काम केलेलं आहे. नामदेव महाराजांचं काम पण थोडक्यात पाहू, त्यांच्या जीवनाचा इतिहास थोडक्यात पाहू. त्यांनी तपश्चर्या करून आपल्या पोटी चांगला वारकरी संत जन्माला यावा असा प्रयत्न केला पहिलं. आणि नंतर शेवटचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. श्रावण महिन्याला ते वारीला गेले आणि सांगितलं की आता मला आयुष्य कमी आहे, मला एकदा ज्ञानदेवांची भेट घेतली पाहिजे. श्रावण मध्ये एकादशीला त्याने सांगितलं की निवृत्तीला की माझ्यासाठी मेनाकट मला मेन्यात घेऊन चाल. आणि पण आळंदीला नाही, कारण माझी पुन्हा भेट होती की नाही माहित नाही. आणि मग ते आळंदीला आले. आळंदीला वरती एकादशीला स्थिरावले, तिथं दर्शन घेतलं, आनंद घेतला भजनाचा वगैरे. आणि म्हणजे आता आपला क्रम आहे पंढरपूरच्या वारीचा, आता आपण शुद्ध एकादशीला पंढरपूरला. तर वेळापूरला आल्याच्या नंतर आता 2 दिवस सप्तमी तिथी होती आणि एखाद्या दिवसात आता पंढरपूरला पोहोचण्याचं ठिकाण आलं होतं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की मी माझा देह जर पंढरपूरमध्ये विसर्जित करेल तर मी मुक्त होईल. मला मुक्त व्हायचं नाही. येईल मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा आहे. म्हणून त्यांनी त्या वेळापूर पासून 5 किलोमीटरवरची टेकडी आहे, त्या टेकडीवर आले. तिथून भाद्रपद महिना असल्यामुळे तिथे चंद्रभागेचं दर्शन आहे. पूर असला की दर्शन आहे. चंद्रभागेचं दर्शन केलं, तिथंच देह विसरले. तर त्याची पुढची थोडी गमतीदार इतिहास आहे. रोडचं काम आल्याच्या नंतर ती त्यांना वाटलं की त्याकडे मंदिर झाले नव्हतं, समाधी होती, शिळा होती.
त्यांना वाटलं ही शिळा आपण बाजूला टाकून देऊ, बाजूला रोवू. तर नेलं बाजूला ती शिळा रोवली तर ती शिळा रात्री पुन्हा त्या जागेवर आली. दोनदा असं घडल्याच्या नंतर त्यांनी रस्त्याची मांडणी बदलली आणि बाजूला रस्ता घेतला. आता जो फलटण मार्ग आहे पंढरपूर त्या मार्गावरती समाधी. आणि ठाकूरबुवाचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर 5 समाध्या, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, हे जर सिद्ध असेल तर ठाकूरबुवांनी सिद्ध केलेलं आहे. जसं आता मी अगोदर सांगितलं की बुवासाहेबांची समाधी लोहगाव पासून दैठण्यात आहे, ती रस्त्यातली आहे पंढरपूर. परळीला आमचे लोहगावकर ठाकूरबुवा तुकाराम महाराज त्यांची समाधी आहे. पुढे वडाच्या वाडीला आमचे आजोबा सोपान काका त्यांची समाधी आहे. वेळापूरला नामदेव महाराजांची समाधी आहे. आणि निवृत्ती महाराज जो उल्लेख केला त्यांना ज्ञानेश्वरी उलटी आणि सविशी पाठ, म्हणजे शेवटून ते शेवटच्या श्लोकापासून ओव्यापासून पहिल्या ओळीपर्यंत. आणि घोड्यावर बसले की त्यांचा एकच क्रम असायचा, घोड्यावर बसले की ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. घोडा थांबला तर लक्षात यायचं की आता ठिकाण आले, ज्ञानेश्वरी वाचन थांबतात तर घोडा थांबला. इतकं त्या घोड्याचं सानिध्य आलं होतं. आणि निवृत्ती महाराजांनी ठरवलं होतं की मला ज्ञानेश्वराच्या जवळ स्थान द्या, निश्चय केला होता. तर कार्तिक वद्य एकादशी पासून समाधी सोहळा होता. त्या समाधी सोहळ्यामध्ये एकादशीला त्यांनी तिथे समाधीस्थ झाले. आणि अगदी ज्ञानेश्वरांचं मंदिर आणि त्यांचं मंदिर एका रेषेत आहे, तिथून त्यांना ज्ञानेश्वराचं दर्शन नित्य होत राहील इतकी त्यांनी आपली व्यवस्था करून घेतली. जागा मिळाली, आता तिथे बांधकाम झालेलं आहे वगैरे वगैरे, आमचं फळाचं ठिकाण ते आहे. तर ते निवृत्ती महाराज, पण मी जे सांगतोय की बुवा ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये देह जावो अथवा राहो हे सिद्ध करणारे महापुरुष होऊन गेले. रस्त्यावरच त्यांचे मंदिर आहेत, 5 मंदिर रस्त्यावर, परळीला आहे, वडाच्या वाडीला आहे, वेळापूरला आहे आणि शेवटी आळंदीत सुद्धा ठाकूरबुवाचं मंदिर आहे. बुवासाहेबांच्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की बुवासाहेब ज्या घोड्यावर वारी करत होते तो घोडा म्हणजे पूर्ण वारकरी झाला होता. संतांच्या संगतीमध्ये पशुमध्ये कसा फरक होतो, पशुमध्ये सुद्धा परिणाम होतो संतांच्या संगतीचा, हे जर पाहायचंच असेल तर हा ठाकूरबुवाचा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तर ते ज्या घोड्यावर वारी करत होते तो घोडा नित्याचा वारकरी होता, एकादशी करत होता. आणि त्या काळामध्ये जर प्रसंग आला तर त्या घोड्याला विचारायचे लोक एकादशी कधी आहे. तर ओवी आहे त्याच्याबद्दल की त्याला जर तोबरा लावला आणि तोबरा खाल्ला तर उद्या एकादशी, आणि तोबरा त्याने हरभरा खाल्ला नाही तर आज एकादशी, असा निश्चित त्या काळामध्ये घोडा देत होता. इतकं ठाकूरबुवाच्या घोड्याची परंपरेचं महत्व आलेलं आहे. आणि त्याचा शेवटचा इतिहास फार महत्वाचा आहे. तो थकला तर बुवासाहेब महाराजांनी त्याला लोहगावमध्ये बांधून टाकलं आणि स्वतः दुसरा घोडा घेऊन गेले. पण त्याला तळमळ लागली होती माझी वारी खंडित होता. त्याने 2 दिवस अगोदर ते सगळे दाळे वगैरे तोडले आणि धावत निघाला आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला पोहोचला. महाराज चंद्रभागेला स्नानाला गेले, घोडा समोर मिळाला. महाराज एकच म्हटले, खरा वारकरी आला. आणि त्याच्या पाठीवर थोपटल्याबरोबर तो गतप्राण झाला. मग त्याची समाधी त्या काळामध्ये मोठ्या सायासाने सर्व वारकऱ्यांनी मिळून त्याची समाधी चंद्रभागेच्या म्हणजे त्याला दफन केलं आणि तिथे शिळा होती. तर त्या काळामध्ये असा संकेत होता की पंढरीला येणारा वारकरी अगोदर चंद्रभागा ओलांडेल तर घोड्याचं दर्शन घेईल आणि मग देवाच्या दर्शनाला जाईल. इतकी त्याची महती आहे. त्या घोड्याच्या अधिक एक महत्वाचं सांगतो की तो पावन आहे. आता पावन कसं आहे त्याचं एखादं उदाहरण तुम्हाला आता सांगता येईल. एक आत्ताचे आमचे महाराज आहेत रामचंद्र महाराज, तर त्याला कोणीतरी भरीला पाडलं आणि त्यांचे जे आयडेंटिटी कार्ड होतं त्याच्यात एज वाढून सवलती म्हणून आणि ते तिथं आले. तर त्याचा वाईट परिणाम असा झाला की करोना असल्यामुळे एज जास्त असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला किंवा ते धडधड लढायला लागला व्यक्ती की मी हे करून घेतलं पण माझ्याच मुळावर आलं. आणि मग त्याने घोड्याला प्रार्थना केली की मी पेढे वाटेल पण मला देवाचं दर्शनासाठी मी आलो. देवाचं दर्शनच बंद झालं. तर ती मागणी त्या घोड्यावर केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला गेले. तोच पोलीसवाला त्याला जाओ
हटकलं पण नाही, दाखव कार्ड दाखव म्हणलं नाही आणि पहिल्या दिवशी आकडून दिलं. तर त्या घोड्याचा असा पावणत आहे. आणि तुमच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये जेव्हा काही प्रसंग येतो तेव्हा घोडा नक्की उग संसारासाठी काही करेल असं अपेक्षा नाही. अशा अनेक उदाहरणं मी पाहिले की संसारासाठी तुम्हाला सहाय्य करणार नाही घोडा, परंतु परमार्थामध्ये त्याने अनेकांना सहाय्य केलेले लोक आज जिवंत आहेत. बुवासाहेब महाराजचा घोडा फार महत्वाचा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये आणि मान्य झालेला इतिहास आहे. सर्व मानतात त्या गोष्टीला की संत संगतीचा परिणाम पशुवर सुद्धा होतो, अशी ही भूमिका. बुवासाहेब महाराजांच्या नंतर नामदेव महाराजांनी कार्य केलं, हरिबाबांनी कार्य केलं लोकांना. त्याच्यानंतर निवृत्ती महाराजांची मांडणी आली. निवृत्ती महाराज फार सामर्थ्यशाली त्या काळातले महात्मे होते. त्यांना इतक्या देणग्या आल्या होत्या की जिथे जमिनी वगैरे आल्या होत्या त्यांनी त्याचा विनियोग वारकरी संप्रदायाला सहाय्य करण्यासाठी केला. तुकोबाराचा जो सोहळा उभा आहे त्या सोहळ्याला निवृत्ती महाराजांनी सर्वतोपरी सहाय्य केलं. म्हणजे घोडा लागत असेल तर या परिसरातून घोडा दिला होता, चोपदार लागत असेल तर चोपदार दिले होते, पालखी वाहणारी मंडळी निवृत्ती महाराजांनी दिली होती आणि स्वतः 4 दिंड्या त्यांनी तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये उभ्या केल्या होत्या. पहिली दिंडी ठाकूरबाची होती, तानसूरकराची होती, वालोरकराची होती, म्हातारबाबाची होती. या दिंड्या निवृत्ती महाराजांनी दिल्या आणि तो सोहळा प्रारंभ करण्यामध्ये निवृत्ती महाराजांचं खूप चांगलं योगदान आहे. म्हणजे सोहळा चालवण्यामध्ये आहे. मठ मंदिर त्या काळात नवीनच सुरुवात झाली होती. तर जुने मठ म्हणलं तर ठाकूरबाचे मठ आहेत किंवा वास्करांचे मठ आहेत, ते जुने मठ फडकऱ्यांचे. तर इथून येणाऱ्या वारकऱ्यांची तिथे गैरसोय होता कामा नये म्हणून पंढरपूरमध्ये मठ उभा केला, आळंदीमध्ये जागा उभ्या केल्या की लोकांच्या तिथे सोयी सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा लोक आनंद घेत आहेत. तिथं अन्नदान खूप होतं. ठाकूरबाच्या परंपरेमध्ये अन्नदानाला अतिशय महत्व आहे की कोणीही उपवाशी राहत नाही किंवा कोणीही कुठलाही येऊन जर बसेल पंक्तीला तर त्याला उठवलं जात नाही, अन्नदान त्याला दिलं जातं. अशा पद्धतीची सोय आजही पंढरपूरमध्ये चालू आहे, आळंदीमध्ये चालू आहे. तर ही निवृत्ती महाराजांचं योगदान. त्याच्यानंतर जी परंपरा त्याच्यामध्ये 2 चिरंजीव होते निवृत्ती महाराजांचे, सोपान काका आणि यशवंतराव महाराज. तर त्या फडाचं वाटप परंपरेप्रमाणे 2 विभाग झाले. तर दैठण्यामध्ये आता 2 फड आहेत. एका फडाचा प्रमुख मी आहे आणि दुसऱ्या फडाचा एक मधुकर भाऊ म्हणून ते प्रमुख आहेत आणि ते 2 फड स्वतंत्ररित्या या कामामध्ये आता काम करत आहेत. आणि बापूसाहेब महाराज ठाकूरबुवा आणि निवृत्ती महाराजांचे जे सगळे संकेत होते, त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त होतं ते सगळं वारकऱ्यासाठी लावायचं त्यांचं ध्येय होतं. आणि खूप मोठ्या प्रमाणावर भजने कसे उभे राहतील, भजन कसं उभं राहील, भजनाच्या व्यवस्था कशा उभे राहतील, मठ कशी उभे राहतील, सप्ताह हरिनाम सप्ताह कशी उभे राहतील, मोतीराम महाराजांनी त्यांनी खूप मोठं काम त्या काळामध्ये केलं. तर त्याच्यामध्ये पुन्हा एक महत्वाचा संकेत मी देतो की ठाकूरबाने जे महत्वाचे काम केले, दिंड्या तर केल्या. दिंड्या नुसते आळंदी पंढरपूरच्या नाही केल्या, माहूरला दिंडी नेली, इकडे औंढ्याला दिंडी नेली, पैठणला दिंडी नेली, नरशीला दिंडी नेली आणि लोकांना संतांचं महत्व कळवलं, त्याचबरोबर देवाचं महत्व कळवलं, समन्वय साधला इतर परंपरेचा. असं काम केलेलं आहे. मुख्य म्हणजे बुवासाहेब महाराजांच्या सोबतची संत मंडळी होती, त्याच्याबद्दल निश्चित ऐकण्यासारखं आहे. आणि सामान्यपणे त्याचा प्रचार प्रसार जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला व्यक्ती उभ्या करावं आणि महात्मे उभे करावं लागतात. बुवासाहेब महाराजांच्या सोबत जे महात्मे होते आश्चर्यकारक आहे. जसं ज्ञानेश्वरांच्या सोबत सर्व यती धर्मातले महात्मे होते, तशी बुवासाहेबांच्या सोबत इतर यती धर्मातले महात्मे होते. दैठणा येथे जे मंदिर आहे ते धीरजगीर संन्यासी होते, ते वारकरी झाले आणि वारकरी संप्रदायाचं काम केलं. इथे यशनाक म्हणून वसमत तालुक्यामध्ये जे ठिकाण आहे ते हरिजन होते, त्यांची तर कथा सुंदर आहे, ती आपण पाहणार आहोत. तर ते यशनाक सुद्धा हरिजन असून वारकरी झाले. त्याच्या पलीकडे रामबापू पांडे दशग्रंथी ब्राह्मण होते, ते सुद्धा यांच्याशी जोडले गेले, बुवासाहेब असे यांचे शिष्य झाले. पलीकडे पाटील म्हणून आहे कोंडूरला, विठोबा पाटील, विठोबा बापू पाटील म्हणतात, त्यांचं सुद्धा मंदिर आहे. या सगळ्या संतांची मंदिरे आहेत की ज्यांनी वारकरी संप्रदायाचं काम उचललं, काम केलं, कामामध्ये योगदान दिलं.
संत परंपरा उभी करावी लागते, अनेक संतांना उभं करावं लागते, तर त्या कामाच्या प्रचार प्रसार होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. तर ठाकूरवाच्या परंपरेमध्ये अनेक संत उभे करण्याचं काम पहिल्यांदा तर आमच्या वासाहेब महाराजांनी केलं. नंतर जे निवृत्ती महाराजांचा जो उल्लेख केलेला आहे, त्यांनी सुद्धा अत्यंत महत्वाचे तुमच्या ऐकव्यातले जे संत आहेत, रंगनाथ महाराज परभणीकर म्हणून जे संत आहेत, ते त्यांचे शिष्य होते निवृत्ती महाराज. मोतीराम महाराजांना निवृत्ती महाराजांनी कीर्तनाला उभं केलं होतं. गोंडगाव नावाचं गाव आहे, मोतीराम महाराज असे बसलेले होते. काही त्यांना फार काही अभ्यासही नव्हता, सहज श्रोते म्हणून आलेले, पण यांना दृष्टी होती, उभा राहा म्हणजे तू कीर्तन. आणि मोतीराम महाराजांनी अतिशय अफाट असं संप्रदायाचं काम पुढे त्यांनी केलेलं आहे. ते त्यांना उभे करणारे निवृत्ती महाराज आहेत. निवृत्ती महाराजांनी फड परंपरा स्वतंत्र करून दिल्या. हंसूरला एक फड परंपरा आहे, ती आता स्वतंत्ररित्या काम करते. वालोरला एक फड परंपरा आहे, ती स्वतंत्र काम करते. उखळकर जी परंपरा आहे ती निवृत्ती महाराजांचे आशीर्वाद येते, ठाकूरवाडीचा आशीर्वाद येत आहे. त्याच्यानंतर बेळेगाव म्हणून आहे कळमनुरी तालुक्यामध्ये, जिथे तुकाई महाराज, आता तुकाई महाराजांची ओळख त्यांच्या शिष्यावर होते. ते म्हणजे तुकाई महाराजांच्या सोबत आमचे निवृत्ती महाराज होते. त्यांची परंपरा दत्त परंपरा होती आणि त्या दत्त परंपरेमध्ये त्यांचे जे शिष्य होते रामबापू, तुकाई महाराजांच्या लक्षात आलं की या रामबापूला आता वारकरी संप्रदायामध्ये पुढे नेण्याची गरज आहे, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याची गरज आहे. तर निवृत्ती महाराजांना सांगितलं की याला तुम्ही सोबत ठेवा. आणि ती एक फड परंपरा तिथे आज शिंदे म्हणून रामबापू शिंदे त्यांच्या परंपरेमध्ये ती फड परंपरा चालू आहे. अशा पद्धतीने व्यक्ती मोठमोठे महात्मे उभं करण्याचं काम ठाकूरवाने खूपच केलेलं आहे. ग्रंथ उभे करण्याचं काम खूप मोठं केलेलं आहे. ग्रंथावर विश्वास उभा करण्याचं काम मोठं केलेलं आहे. भजन मोठ्या प्रमाणात उभं केलेलं आहे. आता एक सहज सांगतो प्रसंग असा होता, तात्यासाहेब वास्करांचं नाव तुम्ही ऐकलं. तात्यासाहेब वास्करांनी वाशीला एक मोठं मंदिर बांधलं, सर्वेश्वर मंदिर त्याला म्हणताय, की सगळे देवदेवता तिथे आहेत. त्या मंदिराचं जेव्हा उद्घाटन ठेवलं, योगायोगानं तात्यासाहेबांचं माझं प्रेम होतं. तर म्हणले तुला मी त्यावेळी कृषी विद्यापीठामध्ये येतो, तर म्हणले तुला मी अध्यक्ष करणार आहे, उद्घाटन आहे. तर मी त्यांना नम्रतेने म्हटलं की मोठमोठे माणसे आहेत, तुम्ही दुसऱ्यांना कोणाला करा. तात्यासाहेब म्हणले अरे आपल्या मुलांचं कौतुक आपण केलं पाहिजे. म्हणलं मग तसं असेल तर मी काही कमी, मी प्राध्यापक आहे आणि तुमच्या अध्यक्षस्थानाला शोभेल असं मी मागेल. आणि मग तात्यासाहेबांनी अध्यक्ष केलं. तर गंमत अशी झाली की जे जजेस साहेब विठ्ठल महाराज वास्कर त्यावेळी डिस्ट्रिक्ट जज सोलापूर वगैरे असतील ते, तर ते त्यांच्याकडे स्वागत गेलं आणि अध्यक्षाचं आधी स्वागत करायचं. तर त्यांनी लहान हार उचललं. लहान हार उचललं तात्यासाहेबाला ते काही पटलं नाही. अरे म्हणजे अध्यक्षाला मोठा हार असतो, मोठा हार घे. मग तो हार पिळला, मोठा हार घातला. मग तात्यासाहेब बोलले त्यावेळी मी ते सांगतो की त्यांनी सांगितलं वारकरी संप्रदायाला जर वृक्षाचं आपण रूपक केलं, वारकरी संप्रदाय वृक्ष आहे असं रूपक जर केलं तर वास्कर खोडाच्या ठिकाणी असतील, परंतु विस्तार ठाकूर स्पष्ट विस्तार ठाकूर म्हणून जो विस्तार दिसतो तुम्हाला. एका काळामध्ये एक 100 वर्षापूर्वी 90% वारकरी मराठवाड्याचा, 90%, फक्त 10% वारकरी भारतात. तो पुन्हा मग 75%वर आला. आता 50-50 असेल तरी मराठवाडा सगळ्यात पुढे आहे. 16 जर तुम्ही 16 जर गणित काढलं, आजही जवळजवळ 70 ते 75% मराठवाड्यातील लोक आणि बाकी मग 25% येतील. म्हणून जो वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जो झालेला आहे त्याच्यामध्ये वास्करांचं योगदान आहे आणि ठाकूरबाबांचं योगदान सर्वात जास्त आहे. आणि ते योगदान करताना त्यांनी पद्धतशीर केले. जे काही संकेत वारकरी संप्रदायाचे ते एकही संकेत न मोडता वारकरी संप्रदाय कसा शुद्ध स्वरूपात उभा राहील. आज अशुद्धता वाढत आहे. मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहील की त्याचा जो भक्तीचा जो गाभा आहे तो नष्ट होता का. आज उत्सव प्रधानता आली, आज करमणूक प्रधानता आली आणि त्याच्यामुळे मूळ साधनेपासून वारकरी दूर चालला. जे मूळ तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान शेवटपर्यंत जाणं आवश्यक आहे. तर ह्या वेगवेगळ्या मार्गामधून आपल्याला याची भीती वाटते की मूळ तत्वज्ञानाला आम्ही सोडतो का काय.
नुसता भक्ती संप्रदाय नसून भक्तीचा जो अंतिम हेतू आहे वारकरी संप्रदायाचा तो अद्वैत आहे. इतर जे आहेत त्या उपासना आहेत. उपासनेमध्ये मानव जीवनामध्ये काही आवश्यक आहे त्याच्यासाठी देवाला आराधना करायची आणि मला काहीतरी माझ्या उपयुक्ततेचं काही मिळवायची अशी भूमिका असते. परंतु वारकरी संप्रदायाची मूलभूत भूमिकाच वेगळी आहे. मला देवच व्हायचंय, मला देवच मिळवायचा आहे, या भूमिकेकडे वारकरी संप्रदाय नेणार आहे. त्याच्यामुळं जे ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाचे हे धर्मग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ नाही. धार्मिक ग्रंथ जे असतात त्या धार्मिक ग्रंथामध्ये जे मागणी असतात किंवा मला पुत्र पौत्र धन धान्याची प्राप्ती व्हावी आणि किंवा तुम्ही जर हे ग्रंथ वाचाल किंवा याची उपासना कराल तर मिळेल. परंतु आमच्या ज्ञानेश्वरी हे सांगणारच नाही. जो तो मोक्षाचाच विचार करेल, मुक्तीचाच विचार करेल. तुकोबाराच्या गाथेत तुम्हाला हे कधीच सांगणार नाही की तुला हे ऐहिक काहीतरी फळ मिळायचं आहे. म्हणून मुळातच लक्षात घ्यायचे की उपासना वेगळी आहे आणि भक्ती वेगळी आहे आणि भक्तीचं अंतिम लक्ष ईश्वरत्वाकडे जाणे, दैवी भूमिकेकडे वाटचाल करणे याला भक्ती म्हणायचं आणि ऐहिक जीवनाकडे वाटचाल ही उपासनेद्वारे होते. म्हणून ह्या मूलभूत फरक आहे. तर या तत्वज्ञानाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा नित्य प्रमाणबद्ध चाललं पाहिजे. यांचं जे ग्रंथात्मक प्रतिपादन आहे याला प्रमाण धरूनच आपल्याला पुढे चालावं लागणार आहे. पूर्ण विश्वासाने चालावं लागणार आहे, निश्चयाने चालावं लागणार आहे आणि त्यात थोडी सुद्धा कुचराई करता कामा नाही. कारण ध्येय फार मोठं आहे. मोक्ष हे ध्येय आहे, मुक्ती हे ध्येय आहे, ईश्वरत्व प्राप्त करणं हे जर ध्येय असेल तर त्याला हे साध्या गोष्टी चालतच नाही. म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहताना डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आज अशी परिस्थिती आहे की आषाढीला पंढरपूरमध्ये 25 लाख लोक येतात आणि जर विचारलं किती लोकांनी माळ धारण केलेली आहे तर त्यातले 10% नसतात. चुकीचं यासाठी आहे की जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही, वारकरी संप्रदाय स्वीकारत नाही, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाप्रमाणे वाटचाल करत नाही, तोपर्यंत ते भक्तीतून तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणून या संख्येमध्ये आज जो आपण संख्येमध्ये अडकलेलो आहे हे संख्येचा विषयच नाही. संख्या किती याला महत्व नाही आहे. कोण निश्चयाने पुढे जातो आहे. निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय नसेल तर काही होऊ शकत नाही. पण अगोदर निश्चय करावा लागेल की मला विठ्ठलाचं भक्त व्हायचं आहे. विठ्ठलाचं भक्त व्हायचं तर वारकरी संप्रदायाचा अनुग्रह घ्यावा लागेल. अनुग्रह घेतल्यानंतर मी माळ धारण करावं लागेल आणि माळ धारण केल्याच्या नंतर जी वारीची साधना नेटानं करावं लागेल. त्याच्याबरोबर एकादशी मला करावं लागेल. त्याचबरोबर भगवंताच्या नावाचं अनुसंधान मला त्याच्या नावाद्वारे माझ्या जीवनामध्ये टिकवावं लागेल. आणि ईश्वर जी वारकरी संप्रदायाची मांडणी आहे तर आता ईश्वरावर प्रेमही आपण केलं पाहिजे. ईश्वरावर प्रेम करणं म्हणजे आत्मरूपावर प्रेम करणं म्हणजे चराचर सृष्टीवर जर प्रेम करू शकलो तर ते खरं प्रेम आहे. आणि त्याच्यासाठी निष्काम भाव निर्माण व्हावा लागतो तरच जगावर प्रेम आपल्याला करता येतं. मग आपल्याला ईश्वराची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीच्या सेवेत सगळी सेवा आलेली नाही. सेवा करायची तर तुम्हाला सर्व विश्वाची सेवा करावी लागेल. त्या सर्वात्मक ईश्वरास स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागेल. हा ईश्वर सर्वात्मक आहे या भूमिकेवर तुम्हाला स्थिर व्हावं लागेल आणि त्या स्थिरतेवरच तुमच्या भक्तीची मांडणी आहे आणि त्या स्थिरतेमध्येच तुम्हाला भक्ती होऊ शकते. म्हणून नामस्मरण घ्यायचं याचा अर्थ असा आहे की कृतज्ञता व्यक्त करायची. नाम नुसतं उच्चार नाही आहे. ईश्वराचे माझ्यावर उपकार आहे त्याला मी आठवलं पाहिजे. तो त्या विश्वाला चालवतो. वृक्षाचे ते पान हाले त्याची सत्ता असं म्हटलेलं आहे. वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हालत नाही. ते सर्व विश्व त्या सत्तेच्या आधारावर आहे. तर त्याला मी कृतज्ञ असलं पाहिजे. संस्कृतीला कृतज्ञ असलं पाहिजे. या सृष्टीला कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञता ह्या वारकरी संप्रदायाचा गाभा आहे आणि कृतज्ञता म्हणून नाव घ्यायचं आहे. देवाचं नाव उच्चारायचं म्हणजे त्याची कृतज्ञता व्यक्त करायची. नुसता उच्चार नाही. उच्चाराच्या पाठीमागे विश्वास असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे तरच त्या उच्चाराला महत्व येतं. तर अशा पद्धतीची सर्व शिकवण वारकरी संप्रदायाची आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण अलीकडली नाही. तुमच्या मानवी जीवनाचा अंतिम जो हेतू आहे त्या हेतूसाठी आहे. मानवी जीवनाचा हेतू संतांनी ओळखलेला आहे. नाथ महाराज म्हणतात मानवी जीवन कशासाठी मिळालेलं आहे. मनुष्य देहाचे साधने
सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे. भगवंताने मानवालाच फक्त अधिकार दिलाय, नुसता अधिकार दिला नाही. तर तुम्हाला व्यवस्था केलेली आहे, इंद्रियाची व्यवस्था भक्तीसाठी पोषक केलेली आहे आणि निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे. संत मार्गदर्शन ठेवलेलं आहे, ग्रंथ उभे आहेत. या सर्वांना एकत्र धरून जेव्हा आपण चालू खऱ्या अर्थाने तेव्हा आपली भक्ती होईल. आज भक्तीमध्ये जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक उणिवा निर्माण झालेल्या आहेत. निश्चय नाही, नुसता उत्सव केला जातो. उत्सव करताना साधन काय निवडलेलं आहे, साधन व्यवस्थित होते का नाही, उत्सव केल्याच्या नंतर आपण जे साधना केलेली आहे त्याचं फळ आपल्या पदरात काही पडलंय का नाही, याचं सगळं उजळणी जर होत नसेल आणि काय मिळालं हे जर कळून घेतल्याच जर जात नसेल तर त्या साधनेमध्ये आणि त्या उत्सवामध्ये काही उपयुक्तता नाही. म्हणून नुसते मोठमोठे उत्सव करून चालणार नाही. अगदी निश्चयाने साधनायुक्त उत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून आपण साधना करून घेणं महत्वाचं आहे. जास्तीत जास्त लोकांना विश्वास निर्माण करण्याची गरज, संतांच्या विचारावर विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांकडून या संप्रदायाची अनुग्रह घेतल्या जातील याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नुसती करमणूक झाली, उत्सव झाला तर त्यातून काही मिळणे नाही. म्हणून आता फार कटाक्षाने विचार करण्याची गरज झालेली. करमणूक प्रधानता आली, उत्सव प्रधानता आलेली आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यामध्ये अर्थ इन्व्हॉल्व झाला आणि अर्थ इन्व्हॉल्व झाला याचा अर्थ धंदा करून पोट भरणे हा एक धंदा झाला. वारकरी संप्रदायाचे कीर्तन भजन वगैरे हा एक धंद्याचा भाग झाला आणि या धंद्यातून आपलं पोट भरते म्हणून शिकणारे कलाकार झाले. कीर्तनकार कलाकार, मृदंगवाला कलाकार, भजने कलाकार. आणि ही कलेचा विषय नाही आहे, विषय आत्मज्ञानाचा विषय आहे, भक्तीचा विषय आहे, अंतकरणाचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे. जोपर्यंत अंतकरणापासून देवाकडे जाण्याची भूमिका निर्माण होत नाही, नुसती कलात्मकतेने आपल्याला फार काही प्राप्त होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. कलात्मकता आपल्याला टाकावं लागणार आहे, आर्थिक व्यवहार त्यातले टाकावं लागणार आहे आणि आपण विनाकारण जोडलेले की अर्थाची गरज आहे वगैरे, काही अर्थाची गरज नाही. पूर्वीच्या संतांनी काही अर्थ जमा केला नव्हता तरी त्यांनी खूप मोठं काम केलं आणि योग्य काम केलं. आज योग्य काम होत नाही, कारण काय त्याच्यात अर्थप्राप्ती हा विषय जर भगवत प्राप्तीच्या ऐवजी अर्थप्राप्तीत जर विषय झाला तर आपण सर्वच हारून गेलेलो आहोत अशी परिस्थिती आहे. आज अधिक चांगल्या रीतीने ते ग्रंथ, हे सगळं ग्रंथात आहे. मी काही माझ्या मुखातून बोलतो म्हणजे माझं याच्यातलं काही नाही. संत जे मार्गदर्शन करतात, जे मला आकलन झालेलं आहे, पूर्ण झालेलं नाही, परंतु त्या आकलनाच्या आधारावर एवढं वाटतं की आज खूप बदलण्याची गरज आहे. त्याच्याही पुढे सांगतो, मी विज्ञान शाखेतला विद्यार्थी होतो. आज विज्ञानाची महती अतिशय वाढलेली आहे. विज्ञानाने खूप सुख सुविधा उत्पन्न केलेल्या आहेत. त्यात वाईट नाही, विज्ञान आपल्याला टाकता येणार नाही हे आपण निश्चितच विज्ञानाच्या सोबतच राहावं लागणार आहे. परंतु विज्ञानाकडे जी संवादकता आहे, आज साधा आणि सरळ प्रश्न असा आहे की आज मुलांच्या हातात मोबाईल गेलेला आणि त्याचे इतके दुष्परिणाम होऊन राहिले की त्यांच्या डोक्यातही फरक पडलाय. मुलं अतिशय वेळ त्या करमणुकीत मोबाईलमध्ये घालतायत आणि ते व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्यांची व्यसनाधीनता ही जगाचा नाश करणारी आहे. पुढची पिढी बिघडली म्हणजे जग बिघडलं. जग सुधारायचं असेल तर पुढच्या पिढीचीच काळजी करायची गरज आहे, बाकी कशाचीच काळजी करायची गरज नाही. आणि त्याच्यासाठी आमचा छोटासा अनुभव आहे आपल्यासमोर मांडतो की आम्ही असं लक्षात घेतलंय आणि मोठमोठ्या संत महात्म्याचं मत असं आहे की या विज्ञानाची जी संवाहकता आहे, ही संवाहकता थांबवण्याचं एकच साधन आहे, ते आहे अध्यात्मज्ञान. आणि अध्यात्मज्ञान हे अंतिम आहे आणि हे अध्यात्मज्ञान अंतिम असल्यामुळं ते रुजवायचं जर असेल तर तुम्हाला अगोदर विचार करावा लागेल की कुठं रुजतं, तर ते बालवयामध्ये रुजू शकतं. आणि महाराष्ट्रीयन लोक भाग्यवान आहेत की आपल्याजवळ अध्यात्म क्षेत्राचा अतिउच्च, अतिसुंदर, जगमान्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ जर आपण बालकांच्या जवळ 3री 4थी 5वीची मुलं वाचू शकतात. मुलं मुली कुठला धर्म डोक्यात घ्यायचा नाही, कुठली जात डोक्यात घ्यायची नाही, माळ डोक्यात घ्यायची नाही. मुलांना फक्त ज्ञानेश्वरी जवळ न्यायचं, ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून शांततेने वाचून घ्यायची. 1 तास त्यांचा घ्यायचा, त्यांचा वेळ घ्यायचा नाही जास्त. त्यांची ज्ञानेश्वरी मुलांनी विद्यार्थी जीवनामध्ये वाचली तर त्याचे 3 विद्यार्थी म्हणून प्रमुख फायदे आहेत.
त्यांचं वाचन सुधारतं, त्यांचं अभ्यास सुधारतो आणि त्याचबरोबर त्यांचं बोलणं सुधारतं आणि वागणं सुधारतं. ज्ञानेश्वरीचा परिणाम आम्ही अनुभवतो. आणि हे जर सुधारलं तर जग सुधारवायचं साधनच हे आहे. जग सुधारवायचं असेल तर दुसरं एकही साधन जगामध्ये नाही. पुढची पिढी सुधारवा तर जग सुधारणार आहे, नाही तर जग सुधरूच शकत नाही, असं सगळ्या महात्म्याचं मत आहे. आता माझ्या दृष्टिकोनातून तर वाटते की अध्यात्म क्षेत्रामध्ये बालकांना कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल, परंतु त्यातल्या अडचणी आम्हाला माहीत आहे. त्याच्यासाठी समर्पित माणसाने पुढे आलं पाहिजे. पहिली गोष्ट की आईबापांना कळत नाही, अध्यात्मही कळत नाही आणि ते संस्कारही कळत नाही. म्हणून आईबापांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या मुलांना अध्यात्माची ओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी. हे जर आपण करू शकतो बालपणामध्ये तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये संस्कारहीनता तर राहणारच नाही, दुष्टभाव राहणार नाही आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून मी सांगत असतो, ज्ञानेश्वरांनी बालवयामध्ये बालकासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. मोठ्याने वाचली नाही तरी चालते, मुलांनी वाचावी. आणि मुलांना आबाल सुबोधे ज्ञानेश्वरांचं वचन आहे. आणि म्हणून हाच एक साधन आहे, अध्यात्माचं साधन अध्यात्म हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ त्यांच्याजवळ नेणं गरजेचं आहे. सगळे वाचावी ज्ञानेश्वरीच म्हणतात, कोणी म्हणत नाही समजून घ्यावी ज्ञानेश्वरी. आमच्या जनाबाईने म्हणली वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी, ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वरी टीकेची. फार छान महाराज. महाराज तुम्ही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये आपण प्राध्यापक होता, त्याचबरोबर आपण एका विभागाचे प्रमुखही होता. इतक्या उच्च पदावर तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे. आपल्या पत्नी त्या देखील डॉक्टर आहेत, डॉक्टर मीरा तुकाराम गरुड. अति उच्च शिक्षण त्यांनीही घेतलेलं आहे. तुम्ही दोघांनाही तुमचा परंपरागत आलेला संप्रदायाचा वारसा घेऊन आलेला आहात. जे प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत किंवा जे अतिउच्च शिक्षण घेणारे लोक आहेत त्यांना याचा बोध होईल की नाही, नुसतं शिक्षण घेऊन आणि अतिउच्च पदावर काम करून चालणार नाही, तर आपण आपला वारसा जो पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे, जी ज्ञान आणि संस्कृती दिलेली आहे, जी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या मातृभाषेत आपल्याला उपलब्ध झाली आहे, विनासायास उपलब्ध झालेली आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण जर मार्गदर्शन केलं तर सर्वांना त्याचा लाभ होईल. की बालकडूच आम्हाला आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं मिळालं. त्याचे 2 फायदे मला प्रशासनामध्ये झाले. माझ्याजवळ पार्शालिटी नव्हती, ज्याला म्हणतो आपण पक्षपात. कधी माझ्या जीवनामध्ये पक्षपाताकडे मी कधी गेलो नाही. आणि दुसरं अर्थार्जन, काही जे आज चाललेले आहे भ्रष्टाचार वगैरे, हे कधीच करावं वाटलं नाही. आणि या 2 गोष्टी माझ्या जीवनामध्ये सहज होत्या. त्याच्यामुळं मला माझा व्हाईस चान्सलर सुद्धा तितक्या रिस्पेक्टनी वागायचा आणि ती लेबर सुद्धा तितक्याच रिस्पेक्टनी. म्हणजे दोघांसाठी मी सारखाच होतो. व्हाईस चान्सलर जरी मला बोलवतील तरी अतिशय आदरानं बोलवायचे आणि मजूर जरी भेटेल तरी तो अतिशय आदराने माझ्याकडे पाहायचा. त्याच्या मागे 2 गोष्टी, पक्षपाती जीवन नसावं आणि स्वार्थी जीवन नसावं. काही मिळावं, पगार तर मिळतच होता, पुन्हा काही मिळावं याच्यामध्ये जे अडकलेले लोक आहेत आणि त्याच्यातून सगळे प्रश्न निर्माण झाले. माझ्या जीवनामध्ये कुठल्याही फॅसिलिटी विद्यापीठातल्या घरी वापरल्या नाही. मजूर तर वापरलाच नाही, परंतु जर गाडी जरी होती माझ्याकडे तरी मी ती ऑफिसच्याच कार्यालयात ठेवली, घरी पाहिजे किंवा स्कूटरवर आलो. तर ह्या गोष्टींनी मला जीवनामध्ये सुंदर काम करण्याची संधी मिळाली. मला माझ्या जीवनामध्ये कुठलेच प्रश्नच उभे राहिले नाही किंवा कुठला त्रासही झाला नाही. प्रशासनामध्ये कुठला त्रास झाला नाही, वरचाही झाला नाही, खालचा झाला नाही. ते खालूनही त्रास असतो, वरूनही त्रास असतो. तो माझ्यासाठी कुठला त्रास नव्हता आणि कोणी माझ्याकडे आदराने पाहत होतं. आणि तो परिणाम मी सांगतो वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे त्या शिकवणीचाच होता. कारण मला मुसलमान असला, हरिजन असला तर तो वेगळा वाटतच नव्हता, माझाच वाटत होता. आणि त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास नव्हता. म्हणून मी काही काळ विद्यापीठात संघटनेचा अध्यक्ष होतो. प्राध्यापक संघटना म्हणजे तशी अवघड काम असते, कारण सगळे विद्वान असतात. परंतु माझ्यावर प्रत्येक घटकाचा, आमच्या जिल्हावाद असतील, काही जातीवाद असतील, धर्मवाद असतील, ते सगळे विसरलेले होते. माझा शब्द प्रमाण मानत, कारण कोणाची पर्सनॅलिटी करणं माहीत नव्हतं, कोणाला द्वेष देणं माहीत नव्हतं, कोणाच्या उखाड्या करणं माहीत नव्हतं.
हा वारकरी संप्रदायाचा मुख्य संस्कार आहे. आणि विज्ञानामध्ये मी अगोदर बोलूनच गेलेलो आहे. आज नको तितकी गरज अध्यात्माची उभी आहे, परंतु ही अध्यात्माची गरज कशी पूर्ण करता येईल याचा विचार करणारी यंत्रणा नाही. मी काल परवाच एक लेख लिहिला की अध्यात्म आणि विज्ञान, विज्ञानाची आज अवस्था अशी आहे की विज्ञानासाठी सर्व काही तयार आहे. विज्ञान 100% पोहोचले. शिक्षणाच्या सुविधा, विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी सुविधा सगळं उपलब्ध आहे. आणि अध्यात्म शून्यावर आहे, कारण अध्यात्मावर एकतर विश्वासच राहिलेला नाही, अध्यात्माची गरजही कळून आलेली नाही. अध्यात्म ग्रंथाकडे पाहण्याचा पोथ्याचा महाराज, मी तर एक मिनिट तुम्हाला थोडंसं थांबवतो की विज्ञान आणि अध्यात्म याच्यामध्ये आपण विश्वास हा शब्द वापरला आहोत. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की विज्ञान जे आहे ते प्रयोगाच्या माध्यमातून लोकांना दिसतं, त्याच्यावर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. पण अध्यात्म दुसरी गोष्ट, विज्ञानामध्ये कुणीतरी प्रयोग करत असतो आणि त्याचा लाभ हा सगळ्यांना मिळत असतो. त्याच्यामुळे लाभार्थी जास्त असतात आणि लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता लाभ मिळालेला असतो. हा विज्ञानाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे विश्वास ठेवणं सहज सोपं असतं. आता त्याच्या बिलकुल अपोजिट अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये लाभ जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर स्वतःलाच कष्ट करावं लागतं. ही अनुभूती जी आहे ती स्वतःलाच घ्यावी लागते. तो आनंद जो आहे तो स्वतःलाच घ्यावा लागतो. बरं, दुसरी अशी गोष्ट अशी आहे की स्वतःला मिळालेला आनंद जो आहे तो स्वतःपुरतच मर्यादित राहतो. तो इतरांना देत असताना त्यांना देखील त्या अनुभूती घेण्या इतपत योग्यतेला नेऊन ठेवावं लागतं. आता त्यांना नेऊन ठेवायचं म्हणजे त्यांना कष्ट करावं लागणार आणि इथं कष्ट करायची कोणाची तयारी नसते. त्यामुळं तिथं विज्ञानामध्ये दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं सहज सोपं असतं. तर अध्यात्मामध्ये विश्वास ठेवणं अवघड राहतं, कारण स्वतः ती गोष्ट करावी लागते. त्यामुळे विश्वासाचा खूप मुद्दा महत्वाचा महाराज तुम्ही काढला. नाही, अतिशय समर्पक तुम्ही मांडणी केलेली आहे. विज्ञानाचे रिझल्ट आहे, तुम्ही रिझल्ट पाहताय आणि त्या रिझल्टवर तुम्ही जे काही उपभोग आहे त्याचा घेताय. त्याच्यामुळे विज्ञानावर विश्वास राहणं हा सहज आहे, राहिलाही पाहिजे, गरजही आहे. परंतु अध्यात्माच्या संदर्भात तो तुमचा जो भाग आहे, अध्यात्म हा अंतरंगाचा प्रश्न. विज्ञान बाह्य इंद्रियाशी जास्त निगडीत आहे. सुखसुविधा बाह्य इंद्रियाला मिळतात आणि त्याच्यावर विज्ञान कार्य करत असल्यामुळे आपल्याला त्या सुखसुविधा अनुभवत आहेत. परंतु आत्म्याची सुखसुविधा किंवा मनाची सुखसुविधा, बुद्धीची सुखसुविधा याचा विचारच नष्ट झाला. आणि बुद्धी कशी आहे की तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत, मरण जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत तुमची बुद्धी कार्यान्वित पाहिजे. आता ती कधी राहील किंवा तुमचं मन तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत जागृत पाहिजे. याला आध्यात्मिक गरज आहे. आणि ती गरज वाटतच नाही, कारण आपण मनाच्या संदर्भात विचार सोडलेला आहे, बुद्धीच्या संदर्भात विचार सोडलेला आहे, अहंकाराच्या संदर्भात विचार सोडलेला आहे, चैतन्याच्या संदर्भात विचार सोडलेला आहे. म्हणून अध्यात्म हा अंतरंगाचा विषय आहे. आणि हा अंतरंगातला विषय म्हाताऱ्याला कोताऱ्याला सांगून समजण्यासारखा नाही. म्हणून आम्ही जे बाल जीवनाचा विचार करतो आणि बाल जीवनाचा आग्रह धरतो की त्या जीवनामध्ये नुसती थोडी ओळख करून द्या आणि थोडी आवड निर्माण करून द्या. त्यांच्या जीवनाची वृद्धिंगत होत राहील आणि त्या जीवनात ज्याला मिळणार नाही त्याच्या जीवनात ती कधी येऊ शकत. आता आमच्या जीवनामध्ये निश्चितच घरामध्ये रोजच भजन कीर्तन जे काय पाहायला मिळत होतं, आम्ही त्यात सहभागी होत होतो. म्हणून आम्ही इकडे वळू शकलो किंवा इकडे स्थिर होऊ शकलो. आणि शेवटच्या क्षणी तर आम्ही जेव्हा या तुम्ही जो प्रश्न विचारला की इकडे कसे आले, आता आम्हाला डिग्री घेऊनच 50 वर्ष होऊन गेले. माझी मिसेस 1975ची MBBS आहे. रिटायर झाल्याच्या नंतर 20 वर्षापूर्वी पहिला निश्चय घेतला की आपली परंपरेने काय काम आणि त्याचे परिणाम काय शिल्लक आहे हे आपण शोधले पाहिजे. आपल्याला कळेल. आपण जेव्हा लोकांपर्यंत जाऊ, खेड्यापाड्यात जाऊ, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्याचे काय परिणाम शिल्लक आहेत. आणि निश्चितच जेव्हा त्याच्यात आम्ही शिरलो, पायवाऱ्या केल्या आणि लोकांपर्यंत गेलो, लोकांमध्ये अजूनही आध्यात्मिक श्रद्धा आहे, परंतु त्याच्यामध्ये विकृती येता कामा नये. शुद्ध श्रद्धा उभी करण्याची गरज आहे आणि ती शुद्ध श्रद्धा ग्रंथाच्या आधारावर उभी राहू शकते. हे जे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात याच्याप्रमाणे तुम्ही जर लोकांकडे गेला तर निश्चित लोक आजही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. परंतु हा विश्वास बालपणापासून बळकट करण्याची गरज आहे, एवढं मी आग्रहानं सांगेन. आणि याचे परिणाम मी आता 1-2 गावाचं नावही सांगतो.
एक कोंडूर डिग्रस नावाचं कळमनुरी तालुक्यात गाव आहे. तिथे बुवासाहेब महाराजांच्या सोबतचे विठ्ठल पाटील महाराजांचं मंदिर आहे. तर त्या गावामध्ये आज आम्ही गेलो तर आमचं स्वागत होतं, आमचं कीर्तन वगैरे होतं तिथं आणि मग चर्चा होतात. तर तिथे तसं देशमुख मंडळीचं गाव आहे, ते पतंगे कंपनी आहे. तर त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की महाराज आज आमच्या गावात अंड मिळत नाही. तर आमच्या गावातल्या मुस्लिम लोकांनी गाव सोडून रोडच्या साईडला ते गेले, कारण त्याची विक्रीच होत नाही. म्हणजे हिंसाचार किंवा त्याला म्हणतात शाकाहार सहज स्थिर झालेला आहे. हा कुठून स्थिर झाला? ते संत महात्मे सांगत गेले, माणसं उभी राहत गेले म्हणून शाकाहार स्थिर झाला. आणि शाकाहार स्थिर होण्याचं काही कारण नाही. अनेक जेव्हा आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये जातो, आता एक पुन्हा उदाहरण मुद्दाम सांगणार आहे. इथे धारासूर नावाचं गाव आहे. धारासूरमध्ये मी जेव्हा विद्यापीठामध्ये नवीन लागलो 40-50 वर्षापूर्वी, तेव्हा त्या गावात प्रयत्नपूर्वक गीता लहान मुलांकडून वाचून घेण्याचा प्रयत्न चालू होता. तर मी म्हटलं की बाबा हे उपक्रम चांगला आहे, आपण तिथे गेलं पाहिजे. मग त्या उपक्रमाला भेट देण्यासाठी मी तिथे गेलो. तर तिथं पाहिलं तर 10-5 मुलं होते, काही म्हातारे माणसं होते, मुली नव्हते. ते पूर्ण कार्यक्रम पाहिला, गीतेचं त्याने पाठांतर वगैरे त्याच्यावर करून घेतलं. मी त्या करणाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही मुलींना का घेत नाही? म्हणजे महाराज मुलींची काय गरज आहे, मुली जाणार आहे दुसऱ्याच्या घरी. तर मी त्यांना सांगितलं अरे बाबा त्यांचं घर सुधरवतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावातून अनेक गावामध्ये जो संस्कार आहे तो जाईल आणि घराघरामध्ये ज्ञानेश्वरी जाईल आणि गीता जाईल. महाराज आपणही उच्च विद्याविभूषित आहात, आपल्या सौभाग्यवती ही उच्च विद्याविभूषित आहे. आपण अनेक प्रकारचे उपक्रमही जे राबवत आहेत वेगवेगळ्या गावामध्ये. ज्ञानेश्वरीचा हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ हा इंग्रजीमध्ये आणि हिंदी या दोन्ही भाषामध्ये आपण भाषांतरित केला. हे एवढं मोठं काम वारकरी संप्रदायामध्ये मला वाटत नाही कोणी केलेलं आहे. तर ही आपली ठाकूरबुवा जी परंपरा आहे, सर्वश्रेष्ठ संत परंपरा, त्यांचा जो आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे, तर त्या आशीर्वादाच्या माध्यमातूनच एवढं काम होऊ शकतं. तर या कामाच्या पाठीमागची आपली नेमकी भूमिका काय होती आणि हे काम करत असताना आपल्याला अनुभव कुठले आले आणि हे काम सिद्धीस कसं गेलं, या तिन्ही टप्प्यामध्ये आपण माहिती द्यावी. अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. तर तुम्ही जे परंपरेमुळे जो फायदा झालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही ज्ञानेश्वरीच्या समर्पण केलेले आहे. त्यात आमच्या परंपरेचा मुख्य उल्लेख केला की आमच्या परंपरेने ज्ञानेश्वरी समाजापर्यंत नेण्याचा खूप प्रयत्न केला. आता आम्ही जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये अगोदर संहिता शुद्धीकरण हा फार महत्त्वाचा विषय होता. ज्ञानेश्वरीची संहिता पूर्ण विस्कळीत झालेली होती, कारण हाताने ग्रंथ लिहावा लागायचा, त्याच्यामुळे व्याकरण बिघडायचं, कुठली गळ व्हायची, त्याच्यामुळे पाठभेद व्हायचे आणि ज्ञानेश्वरीची संहिता विस्कळीत झाली होती. प्राचार्य रामदास डांगे अतिशय थोर व्यक्ती, आज नाही आहेत, ते 10 वर्षापूर्वी गेले. त्यांनी ते संहिता शुद्धीकरणाचं काम हाती घेतलं. त्यांच्या पाठीमागे मी प्रबळतेने उभं राहिलो आणि ते काम करूनच घेतलं, कारण ते व्यक्तिमत्व असं होतं की रमले तिथं रमले. त्याला वाटणार नाही की ज्ञानेश्वरी आपली राहिलेली असं, त्याला हरपण मोहला म्हणतात, असं तो व्यक्तिमत्व होतं. तर त्यांना याच्यावर स्थिर केलं. त्यांच्या मिसेसचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि आमचं योगदान आहे. त्यांच्याकडून आधी संहिता शुद्ध करून घेतली. पुन्हा त्यांनी सांगितलं की आता शब्दकोश निर्माण करा. शब्दकोश निर्माण केला, मग अर्थासहित ज्ञानेश्वरी निर्माण केली. मग पुढे प्रेरणा अशी झाली की आपण याला हिंदीत रूपांतर केलं पाहिजे आणि हिंदीत रूपांतर केलं. हिंदीत रूपांतर केल्याच्या नंतर आमच्यासमोर प्रश्न होता की हे कोण घेईल, 1000 छापावं की 500 छापावं. परंतु ते प्रश्न कसे सुटले? ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आज हिंदीच्या आणि इंग्रजीच्या ज्ञानेश्वरी जास्त विकतायत मराठी. आमचा प्रश्नच मिटला. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 1000 छापल्या होत्या, कार्तिकीला बाहेर आली, आतापर्यंत अर्ध्या कॉपीज संपलेल्या. आणि आज याची अत्यंत गरज आहे. ज्ञानेश्वर आपण जगात सांगत असतो की ज्ञानेश्वर, तुकाराम, नाथ महाराज हे फार मोठे संत आहेत, पण नुसतं तेवढं सांगून काहीच कळणार नाही. त्यांचं तत्वज्ञान ते त्यांच्या भाषेत त्यांना पाहायला मिळेल, तेव्हा ते म्हणतील की मोठे आहेत. आपल्या नुसतं मोठे म्हणण्याने मोठे होणार नाही. त्यांना जगामध्ये जर न्यायचं असेल तर त्यांचं तत्वज्ञानच भाषांतरित करावं लागणार आहे. आणि जर भाषांतरित केलं तर जग ओळखेल की ज्ञानेश्वरांचं काय तत्वज्ञान. ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान तर एवढं मोठं आहे, स्पष्टतेने सांगतो की त्यांना वाटते सगळं विश्व, सगळा मानव एका ईश्वराच्या अधिष्ठानाखाली आहे.
म्हणून त्याने ओम नमो जी अध्यायाची मांडणी केलेली आहे त्याच्या मागे तो हेतू आहे. तुम्ही त्या लाल लाल म्हणा काय म्हणाल ते म्हणा सध्या म्हणत असाल, परंतु ज्ञानदेव म्हणतात पहिली जर गरज असेल तर सगळ्याच विश्वातला मानव एका अधिष्ठानाखाली आणता आला पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट झालं पाहिजे. सोपं नाही आहे ते. म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाचं गीतेचंच तत्वज्ञान आहे. ब्रह्मविद्या योगशास्त्रे. ब्रह्मविद्या म्हणजे आत्मविद्या. एकदा आत्मजाणीव करून द्या समाजामध्ये. आत्मजाणीव झाल्याच्या नंतर समता उभी राहते, अपपर भाव निघून जातो आणि त्याच्यानंतर कर्मयोग शिकवा. कर्माच्या भूमिका निश्चित करा. स्वार्थपर कर्माकडे आपण वळलेले आहोत, त्याला परमार्थपर कर्म करणेच आहे, परंतु जे कर्म आपल्याला करायचं त्याच्यात परमार्थिक भूमिका टाका. की असा जर मांडणी जगामध्ये उभी राहिली तर जगाचा एक धर्म होऊ शकतो, एक देव होऊ शकतो. आणि हीच ज्ञानेश्वराची खरी संकल्पना आहे की सगळं ईश्वर एका देवाच्या अंतर्भूत झालं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी विनोबा म्हटले ते सांगतो. विनोबाने म्हटले की बाबा आता हे जे सध्याचे प्रचलित धर्म आहेत याच्यामध्ये इतके क्वारल सुरू आहेत की लोक फेडअप होणार आहेत की बाबा हे कशाला पाहिजे धर्म. धर्मानं जर भांडणं होणार असतील तर धर्मच बंद करा नाही. आणि हा प्रवाह सुरू झालेला आहे जगामध्ये. तर एक मानवता धर्म सर्व मानवांना एकत्र आणेल असा धर्म जर निर्माण करायचा प्रश्न निर्माण झाला तर विनोबा म्हटले त्या धर्मासाठी धर्मग्रंथ लिहावा लागणार नाही. ज्ञानेश्वरी असाच्या असा विश्वाचा धर्मग्रंथ. एक शब्द न बदलता विश्वाचा धर्मग्रंथ होण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. परंतु घोटाळा एक झालेला आहे, हा वारकरी संप्रदायाचा ग्रंथ असे त्याची मांडणी आहे. आणि मग वारकरी नाही ते त्याला हातच लावतात. आणि म्हणतो हे वारकरी संप्रदायाचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या देशाचा नाही, कुठल्या भाषेचा नाही, विश्वातील मानवतेचा. तत्वज्ञानाला कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या संप्रदायात, कुठल्या प्रांतात, कुठल्या जातीत बांधता येईल. कारण तो मुक्त असतो आणि तो सगळ्या सृष्टीसाठी ते तत्वज्ञान जन्माला आलेलं असतं. सर्व सृष्टीसाठी. मग तिथला डोंगर असेल, तिथे झाडी असेल, तिथे नदी असेल, तिथला वाघ असेल, सिंह असेल, कुत्रा असेल, कोणी असेल, तो ईश्वर रूप आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. वारकरी संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत किंवा ज्ञानेश्वरी जो हा ग्रंथ आहे या ग्रंथाची सीमा नाही, सीमेच्या पलीकडला विषय आहे. आतापर्यंत आम्ही हा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला ग्रंथ असल्यामुळे त्याला आयडेंटिफाय झाला हा वारकऱ्याचा ग्रंथ आहे. परंतु माझं 100% मत आहे की हा वारकरी संप्रदायाचा ग्रंथ नाही. हा वारकरी संप्रदायाचा नाही, हिंदू धर्माचा नाही, भारत देशाचा नाही, मराठी किंवा संस्कृत भाषेचा नाही, हा विश्वातील मानवाचा जीवन ग्रंथ आहे. आणि तेच जीवन सुख समाधान देणार आहे. या ग्रंथाप्रमाणे आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय व्हावी. या ग्रंथाप्रमाणे जर भक्ती जीवन आपण विकसित केलं तरच सुख जगामध्ये आहे, नाही तर सुखाची मांडणीच नाही. महाराज, हे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी आपण घेऊन जावी याच्या पाठीमागची जे पुल्लिंग होतं आपले, तर ते कसं काय आपल्याला सुचलं ते थोडं त्याचं बॅकग्राऊंड सांगतो. पहिला प्रयत्न आमचा होता की ठाकूर बुवाचं चरित्र लोकांपर्यंत गेलं. चरित्र गेलं म्हणजे त्यांचं जीवन जातं, कसे वागले काय नाही ते मार्गदर्शक असतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा चरित्रासाठी प्रयत्न केला. चरित्रासाठी प्रयत्न केल्याच्या नंतर मिसेस आम्ही दोघं बसलो होतो. तर म्हटलं बा याच्यामध्ये आपल्याला हरिपाठ कुठला तरी एक चांगला शोधू, अर्थासहित हरिपाठ शोधून याला जोडू म्हणजे लोकांना हरिपाठासहित चरित्र मिळेल. पुन्हा विचार केला की आपण चिंतन का करू. मग आम्ही हरिपाठाचे अनेक ग्रंथ मिळवले, त्याचं चिंतन केलं आणि निश्चितच आमच्या हरिपाठाची जी मांडणी आहे जवळजवळ 25,000 तरी पुस्तकं विकले असतील. अतिशय सुंदर आणि कमीत कमी शब्दामध्ये आणि अतिशय स्पष्ट अशी मांडणी त्याच्यात आलेली आहे. तर मग तो ग्रंथ निर्माण झाला. त्याच्यानंतर मग शंकराचार्यांना तो अभिप्रायासाठी दिला होता. विद्याशंकर भारती करवीर पीठाचा. वारकरी संताकडे मुळातच दिला नाही. म्हणलं वारकरी संत म्हणतील आनंद महाराज लिहून आम्ही सही करतो. म्हणलं आम्हाला तसं नको. शंकराचार्याला भेटल्याच्या नंतर शंकराचार्यांनी आमचे संवाद केला आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही अभिप्राय द्यावा अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही छापू नये असा अभिप्राय जरी दिला तरी आम्ही तो स्वीकारतो. तुम्ही तसा अभिप्राय द्या की हे चुकीचं आहे, छापू नका. परंतु त्यांना लक्षात आलं की अतिशय सुंदर आणि स्पष्ट आणि सरळ अर्थ हरिपाठाचा ग्रंथात आलेला आहे. त्यांनी आम्हाला
अगोदर म्हणजे पोस्टाने पाठवतो, पुन्हा म्हणजे नाही तुम्हाला याला कोल्हापूरला पाहिजे. कोल्हापूरला आम्ही गेलो, त्यांना कौतुक करायचं, आमच्या कामाचं कौतुक करायचं. त्यांनी कौतुक केलं, खूप बोलले आणि पुन्हा निघताना म्हटले की अमृतानुभव असा सोपा झाला पाहिजे. आता अमृतानुभव सगळ्यात कठीण विषय, जास्तीत जास्त कठीण त्याच्याबद्दल बोलले गेले होते आणि आम्ही त्याला हातातही घेतलेलं नव्हतं. पण म्हणजे आता महात्मा जेव्हा संकेत देते काहीतरी असेल त्यांचा हेतू, त्यांनी जेव्हा संकेत दिला तर आपण करू. त्यावेळी तर फक्त संकेत ऐकून घेतो, म्हणून त्यांनी संकेत दिले. आपल्याला माहित नाही अमृतानुभव म्हणजे काय आहे, चिंतन केलेलं नाही. ज्ञानेश्वरीचं व्हायचं होतं, मग ज्ञानेश्वरी चालू होते आमची. मग ज्ञानेश्वरीची अर्थासहित प्रत मराठीची तयार केली. अगोदर शब्दकोश केला, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी तयार केली. मग त्याच्यामध्ये आम्ही रमत गेलो, आनंद घेत गेलो. अमृतानुभव झाला, पुन्हा अनेक ग्रंथ तयार झाले. पुन्हा म्हटलं की हिंदीमध्ये किशोरजी व्यास गोविंदगिरीजी, त्यांना सांगितलं की आम्ही हिंदीमध्ये करत आहोत. तर ते म्हणले बाबा मराठी माणूस हिंदीमध्ये करायला लागला म्हणजे त्याची मराठीचा प्रभाव येतो. म्हणजे आम्हाला ऐकूनच घ्यायचं, ते काय म्हणतील ते म्हणतील, कारण त्यांचा अभिप्राय घ्यायचा होता. म्हणजे तसं तर होईल शक्यता आहे, पण आम्ही टाळू, ते प्रभाव येऊन देणार नाही. ठीक आहे म्हणजे पूर्ण कारण मला अभिप्रायाला द्या, पूर्ण झालं चालतं. तर ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये करताना शब्दकोशामध्ये त्याचं लिंग बरोबर आहे का, त्याचा अर्थ काय आहे, प्रत्येक शब्द जेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये घेतले गेला त्याचा पूर्ण विचार केला की आपल्याकडून एखादा शब्दाचं लिंग चुकता कामा नये, जो मराठीतला शब्द हिंदीमध्ये येता कामा नये, तो आहे की नाही हिंदीमध्ये, तो तपासला केलं. मग त्यांनी खूप चांगला अभिप्राय दिला आणि त्यांनी म्हणले की फार गरज आहे. त्यांनी लिहिलंय की राष्ट्रीय स्तरावर ज्ञानेश्वरी जर न्यायची असेल तर तुम्हाला त्याच्या भाषेचं भाषांतर करण्याची गरज आहे आणि जागतिक स्तरावर न्यायचं ते इंग्रजीमध्ये करायची गरज आहे. तर या दृष्टिकोनातून हे ग्रंथ त्या मोठमोठ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे, माहुरगडांच्या महंताचा आशीर्वाद पाठीमागे आहे, इथे शिवलिंग शिवाचार्य म्हणून मोठे महात्मे होते त्यांचा आशीर्वाद आहे, गोविंदगिरीजींचाच आहेच आहे. ज्ञानेश्वराचा आशीर्वाद इतका आहे की तो प्रमाण देता येणार नाही. परंतु आमचे मिसेस जास्त तिचे इन्व्हॉल्वमेंट असेल, फक्त जिथे डिफिकल्टी येते तिला आम्ही दोघं जण चर्चा करतो. तिला एखादं जर सुचलं नाही तर ती प्रार्थना करून झोपायची. इथं काही अर्थ गोवीचा अर्थ काही जमत नाही. महाराज, ठाकूरबुवांची चरित्रगाथा या ग्रंथामध्ये राम शेवाळकर ज्येष्ठ साहित्यिक ते असं म्हणतात की मराठवाड्याच्या भूमीमध्ये निजामाची सत्ता असताना देखील संत परंपरा आणि संतांचे विचार हे मराठवाड्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम, एवढंच नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं शिवधनुष्य ठाकूरबुवाच्या परंपरेनं उचललं. हे कसं शक्य झालं? महाराष्ट्रातला मराठवाडा विभाग ज्या पूर्वी निजामशाहीच्या अंतर्गत होता, त्या सत्तेच्या काळामध्ये अशी अपेक्षा होती की इथला हिंदू धर्म म्हणा किंवा संत विचार म्हणा याचा विकास प्रचार होणार नाही. परंतु संत विचारामध्येच मुळात अशी ताकद आहे की मानव जर संत विचाराशी जोडला जाईल तर तो समत्व भाव निर्माण करतो आणि समता जर असेल तर कोणाचा द्वेष होत नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता वारकरी संप्रदायामध्ये जर उदाहरणच द्यायचं झालं तर आमचे जे बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा होते त्यांच्यासोबत एक वली होते, मुस्लिम वली, गुलेर बाबा म्हणून. तर गुलेर बाबा मुस्लिम होते, मुस्लिम धर्मातच काम करत होते आणि आमचे बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा हे वारकरी संप्रदायाचं भक्तिभावाचं काम करत होते. तरी दोघांची मैत्री इतकी घनिष्ठ होती कारण त्यांना ही विचारधारा मान्य होती आणि मुस्लिम विचारधारणासुद्धा आमच्या ठाकूरबुवाला मान्य होती. तर गुलेर बाबाचा शेवटचा काळ, त्यांचा मृत्यू जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांनी एकच सांगितलं होतं की मला जे दफन करायचं आहे तर मला दफन करताना लक्षात घ्या की जिथे ठाकूरबुवाची समाधी आहे त्याच्या बाजूला मला दफन करा, तर माझ्या मनामध्ये समाधान राहील. तर ते गुलेर बाबाची समाधी किंवा थडगं आज ठाकूरबुवाच्या मंदिराला लागून आहे. पुन्हा एक चांगलं उदाहरण असं देता येईल
की ठाकूरबुवाची जी काही समतेची शिकवण होती, ती समतेची आणि समत्व भावाची शिकवण, भक्तीची शिकवण, ईश्वरावरील प्रेम करण्याची शिकवण जी होती ती मुस्लिम समाजाला सुद्धा मान्य होती. एक फकीर होता धारासूरला, तो जेव्हा वारला तर त्याने एकच आशा व्यक्त केली होती की मला जिथं दफन कराल ते रस्त्याच्या कडेला दफन करा, जिथून ठाकूरबुवाचा घोडा जातो, ठाकूरबुवाच्या घोड्याची धूळ माझ्या अंगावर पडेल तर माझं समाधान राहील. इतका मुस्लिम समाजाचा विश्वाससुद्धा वारकरी संप्रदायाच्या विचारावर होता. आता थोडा बदल झालेला आहे, तरी माझ्या कीर्तनाला अनेक मुस्लिम ऐकायला बसत होते आणि मुस्लिमांनी माझे वारकरी संप्रदायाचे कीर्तन ऐकलेले आहेत. कारण काय, संतांनी कोणाचा द्वेष करायचा सांगितलेलाच नाही, तर मानवी जीवनाचा उत्कर्ष करण्याचंच संतांची भूमिका असल्यामुळं इथे मानवी उत्कर्ष अध्यात्मामुळे होतो, ही जर भूमिका आपण मांडत गेलो तर त्याच्यामुळे कुठला वाद निर्माण होत नाही. मुस्लिमसुद्धा माझं कीर्तन ऐकणारे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. म्हणून सांगतो की या निजामच्या राजवटीमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाने हिंदू धर्मतत्वज्ञान, भक्ती धर्मतत्वज्ञान सांभाळलं आणि इथे राहिलं. वारकरी संप्रदायानं विकासासहित शांतीचा विचार जो मांडलेला आहे तो अधिक स्पष्टपणे महाराज जर आपण केला तर सर्वांना त्या विचाराचा लाभ होईल. जगामध्ये शांती, आपण पसायदानाला शांती प्रार्थना म्हटलेला आहे, परंतु शांतीचा जो संतांचा विचार आहे तो अधिक प्रबळ आणि महत्त्वाचा यासाठी आहे. शांती म्हणजे अगदी दगडासारखं स्थिर राहणे, याला शांती म्हणत नाहीत. शांती तेव्हाच असू शकते की जीवनामध्ये प्रगती चालू आहे, विकासही चालू आहे आणि जीवन शांत आहे. कारण या ब्रह्मांडामध्ये काहीच शांत नाही आहे. ब्रह्मांडामधले सगळे ग्रह फिरत आहेत, त्यांना खूप प्रचंड वेग आहे, दिशा आहे आणि सीमा आहे. त्या सीमेमध्ये, दिशेमध्ये जर ते ग्रह फिरत राहिले तर त्याच्यामुळे ते शांततेने या ब्रह्मांडाचं चक्र सातत्याने चालू असतं. तसं या मानवी जीवनाचं किंवा या सृष्टीचं चक्र जर चालत राहायचं असेल तर तिथं प्रगती आणि विकासाचा विषय येणारच आहे. त्याच्या सहितच शांतीचा विचार करावा लागणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये 2 भूमिका अत्यंत महत्त्वाच्या मांडलेल्या शांतीसाठी. पहिली भूमिका आहे देहनिष्ठा जाऊन आत्मनिष्ठा जीवनामध्ये उभी राहावी, ज्याला ईश्वरनिष्ठा म्हणलेलं आहे. आणि ती ईश्वरनिष्ठा जर मानवी जीवनामध्ये उभी राहिली तर त्या अध्यात्मातलं ज्ञान, ज्याला ज्ञान म्हणतो आपण किंवा अध्यात्मशास्त्र म्हणतो, ते अध्यात्मशास्त्र यासाठीच आहे की तुमच्या जीवनातली देहनिष्ठा कमी व्हावी, ज्याची प्रबळता आहे ती कमी झाली आणि ईश्वरनिष्ठा वाढली की चराचरामधले भेद कमी होतात. आणि जोपर्यंत भेद आहेत तोपर्यंतच एकमेकाचा द्वेष आहे, एकमेकाबद्दल दुष्ट भावना आहे, एकमेकाच्या प्रगती अप्रगतीचा विचार आहे. परंतु जेव्हा हे भेद कमी होतील, ईश्वरनिष्ठा वाढेल, आत्मनिष्ठा वाढेल, तेव्हा चराचर स्वरूपात मीच आहे आणि मी या चराचराचा अंग आहे, या चराचराच्या सुखामध्येच माझं सुख आहे याची ओळख होईल. आणि ही ओळख करून देण्याचं संतांनी महत्त्वाचं काम केलं. समता निर्माण केली, अपपर भाव नष्ट केला आणि अपपर भाव नष्ट झाल्यामुळे एकमेकाचे द्वेष कमी झाले. सृष्टीबद्दल पाहण्याची व्यापक दृष्टी निर्माण झाली, सृष्टीचक्र व्यवस्थित चाललं पाहिजे याची भूमिका निर्माण झाली. आणि त्याचबरोबर या सृष्टीमधले जे काही घटक आहेत हे घटक सामान्यप्रमाणे राहतील, त्याच्यामध्ये कुठलाही नुकसान होणार नाही याची भूमिका निर्माण झाली. दुसरी भूमिका जी आहे ज्ञानेश्वरांनी विकासाची भूमिका जी मांडलेली आहे, स्वधर्म सूर्य विश्व पाहो असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मयोगाची भूमिका मांडलेली आहे. मानवाला कर्म हे अत्यंत जरुरी आहे, मानवाने कर्म केलंच पाहिजे. परंतु मानवाचं कर्म या सृष्टीलाही हानिकारक होता कामा नये. सृष्टीला म्हणजे मानवालाच नाही, सृष्टीमधले जे काही घटक आहेत, जे काही स्रोत आहेत, त्या स्रोताला मानवाचं कर्मच हानिकारक आहे किंवा मानवच एकमेव प्राणी आहे की ज्याच्यामुळे या सृष्टीचा विध्वंस होऊ शकतो किंवा या सृष्टीची सुलभता होऊ शकते. म्हणून संतांनी जी भूमिका दिलेली कर्मयोगाची ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून कर्मयोगाची भूमिका मानवामध्ये रुजली पाहिजे. कर्मयोगाची भूमिका रुजल्याबरोबर 2 गोष्टी घडतात. एक कृतज्ञ भाव निर्माण होतो या सृष्टीबद्दल, ईश्वराबद्दल, आणि कर्तव्यभाव निर्माण होतो. कृतज्ञता आणि कर्तव्यता जेव्हा एकत्र चालतात तेव्हा तुमचं कर्म भगवंताला, विश्वाला पोषक होतं आणि विश्वाला पोषक
कर्मच झालं पाहिजे, मला पोषक असावं एवढी जी भूमिका, स्वार्थपर भूमिका, ती नष्ट करण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. म्हणून पसायदानामध्ये 2 गोष्टी येतात. आत्मजाणीवीकडे माणसाला न्यायचं आहे, आत्मजाणीवीवर स्थिर करायचं आहे, आणि दुसरं कर्मयोगावर स्थिर करायचं आहे. तरच या सृष्टीमध्ये सुख, शांती, समाधान नांदू शकते, असं ज्ञानदेवाचं प्रबळ मांडणी आहे. म्हणून विकास आणि शांती एकत्रच असू शकते, नाहीतर असूच शकत नाही. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, डॉक्टर मीरा तुकाराम गरुड असं त्यांचं नाव आहे आणि ठाकूरबुवा संप्रदायामध्ये श्रीयुत हरिभक्तपरायण तुकाराम ठाकूर यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. ग्रंथसंपदेचा विषय हा चाललेला होता की ठाकूरबुवा संत परंपरेमध्ये जी ग्रंथसंपदा प्रसिद्ध करण्यात आली, ज्या ग्रंथसंपदेवर कार्य करण्यात आलं, तर त्या कामामध्ये ताई तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे असं महाराज दत्त म्हणाले. आणि मग या ठिकाणी हा ग्रंथ निर्माण करत असताना आपण जे काही आपलं योगदान दिलं आहे त्या योगदानाप्रती आम्हाला अवगत करावं, जेणेकरून महाराष्ट्रातील आणि तमाम भारताबरोबरच जगभरातील लोकांना हेही समजेल की आपण एकतर उच्च विद्याभूषित आहात, स्वतः MBBS डॉक्टर आहात, आणि एवढं असून देखील या अध्यात्माची ओढ आणि या ग्रंथसंपदेसाठी आपण केलेलं कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि सर्वांना प्रेरणा देणार आहे. तर याच्या बाबतीमध्ये आपण जे काही काम केलेलं होतं त्याच्या पाठीमागची आपली अंतप्रेरणा काय होती आणि हे काम करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं मार्ग दिसत गेले पुढे आणि हे काम सिद्धीस गेलं याच्याबद्दल आम्हाला अवगत करावं. मी स्वतःला पहिल्यांदा भाग्यवान याच्यासाठी समजते की मला आईवडिलांच्या पुण्याने म्हणा, मला ठाकूरबुवाच्या घरामध्ये यायला मिळालं आणि यांच्यासोबत राहून जीवनाचं खरं ध्येय काय आहे हे कळालं. वडिलांच्या इच्छेप्रमाणे आमच्या माहेरी सगळेच उच्च शिक्षित आहेत, त्याच्यामुळे मी पण शिकावं ही त्यांची अपेक्षा साहजिक आहे. आणि मग त्याच्याप्रमाणे मी MBBS झाले. लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर ठाकूरबुवाचं घराणं मोठं आहे, पंढरीचे वारकरी आहेत हे माहिती होतं. आणि जेव्हा मला दर्शनाला नेलं घरामध्ये देवाच्या, तेव्हा मला तिथे विठ्ठल रुक्मिणी वगैरे काही दिसले नाहीत. मला हे ग्रंथ दिसले, असे मोठे मोठे ग्रंथ हस्तलिखित त्यांच्याकडे आहेत. आणि देवघर नाही, पोथीघर आहे. मग आणि पोथी हाच देव, ग्रंथ हाच विठ्ठल, ही संकल्पना तेव्हा मला कळाली आणि मग लक्षात आलं. आणि आमच्याकडे कुठलाही सण वगैरे नाही, कारण दसरा पंढरीत होतो, दिवाळीला आतासुद्धा पायी आम्ही पंढरीला निघतो तेव्हा दिवाळीच्या पाडव्याला निघतो, आणि साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आणि हेच असल्यामुळे बाकीचे सण कुठले नाहीत. आमचे शेजारचे मुलं म्हणायचे, काकू तुमच्याकडे सण आला की काहीच नसते आणि वारकरी आले की सण असतो. म्हटलं हो, आमच्या घराची ही पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर माझे सासरे जेव्हा थकले तेव्हा परभणीलाच राहिले आणि त्यांच्या संपर्कामध्ये त्यांना मी रोज ज्ञानेश्वरी दुपारी वाचून दाखवत होती. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीची आवड लागली आणि त्यांनी म्हणायचं की तुम्ही छान वाचता, मग कौतुक वाटायचं. आणि मग असं करत करत जेव्हा महाराज रिटायर झाले आणि डांगे सरांची भेट झाली तेव्हा ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू केलं, रोज एक संध्याकाळी 1 तासभर. आणि तेव्हा सगळ्यांच्या समोर वेगवेगळी ज्ञानेश्वरी असायची. कोणाजवळ दांडेकर असायची, साखरे महाराजांची असायची, कुंटेची असायची. मग प्रश्न पडायचा की हे कोणचं बरोबर आहे. तर मग त्याच्यातून आमची जिज्ञासा निर्माण झाली. डांगे सरांना आम्ही प्रश्न विचारायचो, मग त्यांनी हे काम सुरू केलं. त्यांचा तो पिंड आधी होताच, त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणावर काम केलेलं होतंच, त्याच्यामुळे त्यांच्या त्या कार्याला चालना मिळाली. आणि मग त्यांनी जे काम सुरू केलं त्याच्यानंतर त्या कार्यामध्ये आम्ही बऱ्याच अर्थाने, बऱ्याच प्रकाराने सहभागी झालो. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष बसून असं त्यांनी काही शिकवलं नाही, पण आमच्याकडून जे काम करून घेतलं त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञानेश्वरीचं व्याकरण काय आहे, कुठला पाठ योग्य आहे, अर्थ कसा असू शकतो. मग त्याच्यानंतर त्यांनी पारायण परत तयार करून घेतली. त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं की नाही, इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आहे
तर याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. बाकीच्यांसारखे पाठ ह्याच्यामध्ये सगळे नाही आहेत, बदल आहे. मग याचा अर्थ काय असू शकतो? आणि मग त्यांनी आधी आमच्याकडून कोश तयार करून घेतला. मग त्याच्यासाठी जे लागणारे ज्ञानेश्वरीचे कोश आहेत, हस्तलिखित कोश आहेत आणि त्याच्या संदर्भात अर्थ देणारे जे इतर आहेत, यादवकालीन भाषेच्या कोश असतील, ते सगळे कोश जवळजवळ 30-35 कोशाचं संकलन आम्ही त्याच्यामध्ये केलं. आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचा अर्थ करताना आम्हाला विशेष दृष्टी मिळाली. आणि आम्ही विश्वासाने म्हणू शकतो की याचे अर्थ जास्त सुसंगत आहेत. म्हणजे माऊलीला अपेक्षित असलेले असतील, माऊलीला काय अपेक्षित असेल ते असो, पण जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, असं वाटतं की नाही हा अर्थ खरंच किती छान आहे, तेव्हा आतून आनंद होतो. आणि ते काम झालं. आणि काम करत असताना असं कधी अडचणी यायच्या की ह्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित लिहिता येत नाही आहे. मग माऊलीला प्रार्थना करून रात्री झोपायचं, माऊली आम्हाला हा अर्थ समजावून सांगा तुम्ही. आणि मग सकाळी त्या संदर्भामध्ये नेमकं पुस्तक हाती यायचं किंवा बरोबर ते क्लिक व्हायचं की नाही हा अर्थ माऊलीचा या ओवीचा ह्या शब्दाचा असू शकतो आणि आनंद व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर असं करत करत आम्ही जेव्हा सार्थ मराठीचं काम केलं तेव्हा पहिल्यांदा आम्ही जेव्हा संत महंतांना भेटलो माहूरगडच्या, तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरी दिली होती पारायण प्रत. आणि मग त्यांना सांगितलं की आम्हाला याचं सार्थ ज्ञानेश्वरी करायची आहे. तर त्यांनी मान हलवली. त्यांची मान हलवणं म्हणजे आम्हाला वाटलं की चला आपल्याला आशीर्वाद मिळाला आणि आपलं काम होणार. आणि मग ते काम करत असताना नंतर पुन्हा पूर्ण झाल्यानंतर असं वाटायचं की हे कोणीतरी समजून सांगायला पाहिजे की बा हे तुमचं काम बरोबर आहे, चूक आहे, इथे बदल पाहिजे, इथे असं नको वगैरे. मग असा व्यक्ती कोण आहे? मग यांचे एक मित्र आहेत, कोंडिबा कछवे म्हणून होते. तर मग त्यांना आम्ही ते अध्याय दिले. त्यांनी 3-4 अध्याय न्यायचे, वापस आणून द्यायचे. आणि असं करत त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली. आणि त्याच्यानंतर एक दिवस आम्हाला म्हणाले, आम्ही तुमच्याकडे येतो ते कशासाठी येतो तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं नाही, आम्हाला सांगता येणार नाही. तर म्हणे अहो तुम्ही जे ज्ञानेश्वरीचा अर्थ केला तो खरंच खूप छान आहे. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या ज्ञानेश्वऱ्या आहेत, पण मी त्या पूर्ण वाचू शकलो नाही कारण मला त्यातले अर्थ पटले नाहीत, मी पूर्ण वाचले नाहीत. पण तुमची ज्ञानेश्वरी सुरुवातीपासून मी शेवटपर्यंत वाचली आणि खरंच खूप छान काम झालं आहे. तुम्हाला जो आनंद मिळाला तो इतरांना मिळू द्या. आणि मग हे लवकर त्याच्यावर छापलं गेलं आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. कछवे सरांना वाटलं, त्यांनी सांगितलं की म्हणे हा माझा स्वप्नातला दृष्टांत तुम्हाला सांगतो की म्हणे स्वप्नामध्ये मला माऊली आले आणि त्यांनी माझा हात धरला आणि सांगितलं की जा त्यांनी जे ज्ञानेश्वरीचं काम केलेलं आहे ते वाचून ये. की माऊलींनी माझा हात धरून मला उठवलं. मला तो स्पर्श अजून आठवतो माऊलीच्या हाताचा. म्हणजे आणि हे खरंच काम माऊलीला आवडलेलं असेलच. ज्या अर्थी मला त्यांनी माऊलींनी सांगितलं की जा त्यांचं काम वाचून ये, त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं माऊलींनी प्रत्यक्ष आम्हाला जरी नाही सांगितलं तरी यांच्या माध्यमातून का होईना आम्हाला माऊलींनी नक्कीच याला पावती दिलेली आहे. आणि मग त्याच्याप्रमाणे हे पुढे काम होत गेलं. मग पुन्हा काही जणांना वाटलं की मराठी कळत नाही, आम्हाला हिंदीत असलं तर बरं आहे. ते काम सुरू केलं. मग हिंदीचं पण झालं. मग त्याच्यासाठी किशोरजी व्यास, तर स्वामींकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली तर ते हो म्हणाले. सुरुवातीला ते म्हणाले मराठी माणसाने हिंदीचं काम केलं तर असं लक्षात येतं म्हणे की हे हिंदी माणसाने केलेलं नाही. पण त्यांनी जेव्हा काही पानं वाचले म्हणे किंवा वाटत नाही हे मराठी माणसाने केलं असेल. म्हणजे आपण पुढे काम करू शकतो. आणि पूर्ण काम केलं. त्यांची प्रस्तावना मिळाली आणि मग त्यांनी एकदा सांगितलं की ठाकूरबुवा तुम्हाला सांगू का? म्हणले महाराज सांगा काय सांगायचं तर म्हणे माझ्या टेबलवर ते ज्ञानेश्वरीच्या कथा करतात. तर सगळ्या ज्ञानेश्वऱ्या पहिले होत्या, आता त्या सगळ्या कपाटात गेल्या आहेत आणि फक्त ही ज्ञानेश्वरी माझ्यासमोर आहे आणि मी ही ज्ञानेश्वरी वाचून कथा करतो. ही फार मोठी पावती मला मिळाली. आणि त्याच्यानंतर आता पुढची पिढी जी आहे आपली, तर नातू वगैरे हे सगळे इंग्लिश मिडियमवाले आहेत. मग थोडे नखरे करतात, आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला वाचा वाटत नाही. मग कान धरून म्हणता येते की इंग्लिश वाच पण ज्ञानेश्वरी वाच. आणि पुन्हा परदेशामध्ये सुद्धा खूप छान रिस्पॉन्स याला. आळंदीच्या संस्थांमधून खूप चांगले याची वितरण होत आहे आणि हळूहळू आता वाढत आहे. प्रचार प्रसार अजून पाहिजे तेवढा झाला नाही, पण होईल. माऊलीच्या मनात होईल तेव्हा होईल. आणि प्रकाशनाच्या वेळेला सुद्धा खूप छान अनुभव आले
हिंदीचं जेव्हा प्रकाशन केलं तेव्हा अगदी वेळेवर ग्रंथ हाती आले. म्हणजे समाधी सोहळ्याचा दिवस, त्या दिवशी सगळे रस्ते बंद असतात, मंदिर बंद असतं. आदल्या दिवशी ग्रंथ यायचे तर खूप पाऊस झाल्यामुळे ग्रंथ आळंदीत येऊ शकले नाहीत. आम्ही त्यावेळेला 7 दिवस तिथेच असतो सोहळ्याला, आमचा सप्ताह वगैरे असतो तिथे. आणि मग त्या दिवशी ठरलं की आज ग्रंथ मिळू शकतात, आज प्रकाशन करायचं. पण ग्रंथ अगदी वेळेवर आले तर पोलिसांनी पलीकडेच अडवलं आणि मग त्यांना त्या ऑटोवाल्यांनी सांगितलं की हे ग्रंथ मंदिरात पोहोचवायचे आहेत, ज्ञानेश्वरी आहे, याचं प्रकाशन आहे. मग तो म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणजे काय? इथून सुरुवात झाली, कारण ते बाहेरचे लोक असतील, त्यांना शक्य नसेल माहिती. आणि मग पुन्हा मंदिरातून त्याला फोन केला आणि त्याला बोलवलं आणि बरं ते ऑटो पुन्हा दूर थांबला. मग पुन्हा एक आमच्या ओळखीचाच मुलगा आला, म्हणलं बाबा तुम्हाला भेटायला आलो आम्ही, ग्रंथ घेऊन. आता 50 ग्रंथ आणायचे म्हणजे 2-3 लागतात. मग ते ग्रंथ आले वेळेवर मंदिरामध्ये, अगदी 5 मिनिटं आधी पोचले आणि प्रकाशन झालं. माऊलीच्या समोर ग्रंथ ठेवून आणि इंग्लिश ग्रंथाचं जेव्हा प्रकाशन करायचं त्या दिवशी पण आम्ही तारीख टाकून दिली, पण म्हटलं इतकं अवघड असते कारण आपल्या हातात अजून ग्रंथ आलेले नाहीत आणि त्या दिवशी मंदिरात प्रवेश करणं, ग्रंथ जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत प्रकाशनाचं तुम्ही विचार करू शकत नाही. पण मग आदल्या दिवशी ते ग्रंथ हाती आले आणि आम्ही म्हटलं होतं दुपारी सहज माऊलीच्या समोर ग्रंथ ठेवून वापस घेऊन घेऊ. पण त्या दिवशी कळालं की दुसऱ्या कोणातरी ग्रंथाचं प्रकाशन मंदिरामध्ये त्या वेळेत आहे, समाधी सोहळ्याच्या वेळेला आहे. तर मग ते कबीर महाराज होते, ते म्हणाले अहो तुमच्या पण ग्रंथाचं प्रकाशन करूयात की आपण. म्हटलं फारच छान. मग आम्ही ग्रंथ घेऊन गेलो आणि अक्षरशः स्टेजवर चढायच्या वेळेला आम्ही पोचलो आणि प्रकाशन झालं. आणि मग माऊलीच्या समोर 10-15 मिनटं थांबून आरती वगैरे थांबून म्हणजे आमच्या भावांना डॉक्टर सूर्यवंशींना खूप आनंद झाला. किंवा प्रकाशन माऊलीची इच्छा असेल तर किती सहज होऊ शकते, हे आपल्या इच्छेने नाही होत. ताई, आपल्या पाठीमागं फार मोठी परंपरा आहे आणि खूप मोठ्या संत महंतांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळंच आपल्याकडून माऊलींनी ही ज्ञानेश्वरी ही इंग्रजी भाषेत भाषांतरित करून घेतली. भारतामध्ये देखील दक्षिण बाजूला ही हिंदी बोलली जात नाही, हिंदी वाचली जात नाही, तर इंग्रजी वाचली जाते, इंग्रजी बोलली जाते. त्याच्यामुळं आता संपूर्ण भारतभर तर ही ज्ञानेश्वरी जाईलच जाईल, कारण आपण ती इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा भाषांतरित केली. भारतामध्येच नव्हे तर जगभरात आता ज्या लोकांना इंग्रजी येते, इंग्रजी समजते, इंग्रजी वाचता येते, अशा लोकांपर्यंत माऊलींचं हे अतिशय सुंदर असं तत्त्वज्ञान घेऊन जाण्यासाठी आपण एक छानसा मार्ग तयार केला, जेणेकरून आता लाखो कुटुंबापर्यंत ही ज्ञानेश्वरी जाईल. महाराज, आपली ही 12वी पिढी आहे आणि ही परंपरा जी आहे ती जवळपास संत तुकाराम महाराजांच्या कालावधीपासनं जी सुरू होते ती आत्तापर्यंत अखंडितपणे चालू आहे. आणि ठाकूरबुवा परंपरा ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य घरामध्ये माऊलींचं तत्त्वज्ञान घेऊन जात आहे. आत्ताच ताई असं म्हणाल्या की आमच्या देवघरामध्ये ह्या मूर्ती नाही आहेत, ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरीचे. तर ग्रंथांची पूजा म्हणजे एका तत्त्वज्ञानाची पूजा आहे. ग्रंथांचा विचार म्हणजे तत्त्वज्ञानाचा विचार आहे आणि तत्त्वज्ञानाचा विचार घेऊन पुढे जाणारी ही संत परंपरा महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या घराघरामध्ये माऊलींचं एक अतिशय सुंदर तत्त्वज्ञान हे गेल्या शतकानुशतकापासून रुजवीत आहे, उगवीत आहे, त्याचे वृक्ष वाढवत आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राची भूमी ही सुजलाम सुफलाम तात्विक दृष्टिकोनातून झालेली आहे. त्याच्या पाठीमागं अशा महाराष्ट्रातल्या थोर वारकरी संत परंपरांचे आशीर्वाद आहेत. त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यांचं जीवन हे समर्पित वृत्तीनं ते जगत आहेत. ते केवळ ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानासाठीच नाही तर सर्वसामान्यांच्या जीवन उद्धारासाठी. माऊलींचं हे वैश्विक तत्त्वज्ञान आज ज्या स्वरूपात आहे ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी कुठले कुठले उपाय योजावे लागतील, आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतील, या बाबतीमध्ये मला वाटतं महाराजांनाच हा प्रश्न विचारूया आणि त्यांचे आशीर्वाद आपण सर्वांनी घेऊयात. खूप छान प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा वारकरी संप्रदाय म्हणजे प्रमाण ग्रंथ आहेत आणि
त्या प्रमाणाला धरून चालण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण हे प्रमाण सुटलं की आपलं सगळंच विस्कळीत होतं. आणि आज प्रमाण नसल्यामुळे जो विस्कळीतपणा आलेला आहे त्याला जर दुरुस्त करायचं असेल तर मी म्हटलं महाराष्ट्र स्तरावर आता जे काही महत्त्वाचे संस्थान आहेत वारकरी संप्रदायाचे, विठ्ठल संस्थान आहे, ज्ञानेश्वर संस्थान आहे, नाथ महाराजांचं संस्थान आहे, नामदेवरायाचं संस्थान आहे, तुकोबारायाचं संस्थान आहे, या सर्व संस्थानांनी की वारकरी संप्रदायाची शुद्धता जर टिकवायची असेल तर शुद्धता टिकवायचं एकच आहे की ग्रंथ प्रमाण धरून वाटचाल झाली पाहिजे. ग्रंथाला सोडून वाटचाल होता कामा नये. ग्रंथामध्ये मला वाटते वारकरी संप्रदायाच्या ग्रंथामध्ये इतकी परिपूर्णतेने मार्गदर्शन आहे की कुठलाच विषय सुटलेला नाही, कुठलंच मार्गदर्शन सुटलेलं नाही. ते ऐहिक जीवनाबद्दल असेल, परमार्थिक जीवनाबद्दल असेल, त्यातले जे काही बारकावे आहेत ते तुम्हाला मिळणारच. आणि ते बारकावे लक्षात घेऊनच आपल्याला आपल्या परमार्थामध्ये वाटचाल करावं लागणार आहे. आणि या संस्थानांनी काळजी घेण्याची गरज आहे, मार्गदर्शन करण्याची गरज आहे की ज्या काही त्रुटी निर्माण होत आहेत, चुका निर्माण होत आहेत, त्या कशा दुरुस्त होतील, त्यांना मार्गदर्शन कसं पोहोचेल, त्यांचा विश्वास कसा वाढेल. हे जर झालं तर मला वाटते याच्यातून खूप निश्चयाने फायदा होणार आहे आणि ती होण्याची गरज आहे. आणि बालकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं लागणार आहे. आणि हे संस्कार बालकांपर्यंत पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तर ते स्थिर होण्याची शक्यता आहे. मोठ्या माणसामध्ये हे स्थिर होत नाहीत, त्यांना आवडतात, ते रमतात, हे जरी ठीक आहे, त्यांचा थोडा फायदाही होत असेल, परंतु स्थिर होणार नाही. आणि स्थिर जर करायचं असेल तर तुम्हाला एकच उपाय आहे, तो म्हणजे अध्यात्म जी विद्या आहे, ही विद्या बालकांपर्यंत या ग्रंथाद्वारे कशी पोहोचवता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयास करावा लागणार आहे, सर्वांनी प्रयास करावा लागणार आहे, तरच ते होईल. आईबापांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आईबापाचं फार दुर्लक्ष आहे. मोबाईल त्यांच्या मुलांच्या हातात देतात, परंतु ज्ञानेश्वरी कधी त्याच्या हातात देणार नाही, ज्ञानेश्वरी वाच असं कधी म्हणणार नाही. खरं म्हणजे त्यांनी त्या आग्रह धरला पाहिजे की हे वाचण्याची गरज आहे, कारण त्याच्यामध्ये अंतःकरणाची शुद्धी आहे. मी सांगितलं की मन, बुद्धी याचं ट्रेनिंगच संपलेलं आहे. महाराज, ज्ञानेश्वरांनी हा संप्रदाय त्याचा पाया घातला. भागवत हा ग्रंथ रचून एकनाथांनी त्या इमारतीचे स्तंभ उभा केले. 75,000 अभंगांची रचना संत एकनाथ महाराजांनी केली आणि संत तुकारामांनी कळस चढवला. तर याच्याबद्दल आपण बोलून मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा आहे तो समारोप करूया. फारच सुंदर आहे. आणि बहिणाबाईचा अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली. इमारत म्हणजे वारकरी संप्रदायाची, भक्ती संप्रदायाचं इमारत. इथे भक्ती संप्रदाय घ्यायचं. बाकीच्या इमारतीला 100 वर्ष आयुष्य असेल, या इमारतीला लाखो वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे त्याची पायाभरणी जी आहे ती सर्वश्रेष्ठ अंतिम तत्वज्ञानावर झाली पाहिजे. अलीकडल्या तत्वज्ञानावर जर ती झाली तर ती काही टिकणार नाही. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालय असं म्हटलं. ज्ञानदेवाने म्हणून गीतेचा जो बोध आहे, जो वैश्विक बोध आहे, गीतेचा बोध काय अगदी कुठल्या धर्माचा वगैरे नाही, विश्वाचा ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे, सर्व सृष्टीचा चराचराचा अंतर्भाव आहे, चराचराच्या सौख्याचा अंतर्भाव आहे, ते तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीद्वारे समोर आणलं. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय नामा त्याचा किंकर जेने केला हा विस्तार. नामदेवानी ज्ञानेश्वरांनी जे तत्वज्ञान उभं केलं त्याचा भक्ती महिमा जगामध्ये उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केला. मी नामदेवांना नेहमी म्हणत असतो ते राष्ट्रसंत आहे. पंजाबमध्ये गेले, राजस्थानमध्ये गेले, बाकीचे किती राष्ट्रसंत लावून घेत असतील, परंतु कोणी राष्ट्रसंत असेल असं वाटत नाही. ज्ञानदेव तो विश्वसंत होते, विश्वमाऊली म्हटलेले आहे त्यांना, की ज्याने विश्वातल्या चराचराचा विचार करून त्याच्या सुख समाधानाचा विचार ज्ञानदेवानी पूर्ण केला. विश्वाचे ते अर्थ माझे मनी प्रकाश प्रकटले म्हटले. म्हणून ज्ञानदेवांचं जे तत्वज्ञान आहे हे प्रचार करण्याचं काम नामदेवानी अत्यंत शुद्ध भूमिकेवर आणि चांगल्या भूमिकेवर केलं. म्हणून नामा त्याचा किंकर जेने केला हा विस्तार. एक जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भक्तिपंथामध्ये 2 ग्रंथ महत्वाचे आहेत, गीता आणि भागवत. भागवताचं तत्वज्ञान अजून मराठीमध्ये सामान्यासाठी उपलब्ध झालं नव्हतं, ते नाथ महाराजांनी केलं. म्हणून गीतेबरोबर भागवताचा महत्त्वाचा सपोर्ट नाथ महाराजांनी दिला.
म्हणून खांब दिला बळकटी आली, खांब दिला भागवत. आणि तुका झालासे कळस म्हटलेले. कळस याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुकोबारायांनी जे भक्तीचं सूत्र, मी मला बघा म्हणलं की ॲप्लिकेशन आणि अप्रोच या सिद्धांतासाठी कोणचा पाहिजे, तो तुकोबारांनी आपल्या गाथ्यामध्ये मांडला की सामान्याने कसा अप्रोच घ्यायचा. तत्वज्ञान अवघड आहे, हे विश्व देव आहे हे तत्वज्ञान बोलायला सोपं आहे, परंतु त्या अंतकरणामध्ये रुजायला अवघड आहे. ते जर रुजवायचं असेल तर तुकोबारांनी ज्या अभंगरचना केल्या आणि जे भजन उभं केलं, आणि तुकारामाने एकच सांगितलं की तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजनाद्वारे तुम्ही स्थिर होऊ शकता, भजनच तुम्हाला मुक्तीकडे नेऊ शकतं. भजन हेच साधन आहे. आणि नुसतं बोलले नाही तर ते समाजामध्ये रुजवलं, भजन करायला लावलं, भजन कसं करावं हे शिकवलं, सामूहिक भजनाची मांडणी उभी जगामध्ये प्रबळ केली. आणि म्हणून तुका झालाशी कळस. छान. त्याच्या पुढे एक महत्वाचा संकेत राहिला, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, अनुभवा केले ओझा असं म्हणे. फडकती ध्वजा जो आहे, कळस तर झालेला आहे तर कळसावर ध्वजा असतात. आता त्या ध्वजा म्हणजे जे काही संत परंपरा आहेत त्या वेगवेगळ्या, ठाकूरबुवाची असेल, वास्कराची असेल, तुकाराम महाराजांच्या परंपरेचे असतील, आजरेकर असतील, आणि अनेक परंपरा जगा उभ्या राहिल्या. आणि ध्वजा जोडून दिसते, इथं मंदिर आहे, म्हणजे मंदिर काय नंतर तिथे गेल्यावर कळेल, पण अगोदर मंदिर आहे हे ओळख ध्वजेमुळे होते. ती ही संत मालिका जी आता चालू आहे, या परंपरा जी चालू आहे, ह्या परंपरा हेच काम करतात की जास्तीत जास्त भक्ती साधनेमध्ये, कारण ज्ञानदेवाने म्हणले किंबहुना पूर्ण सुखी पूर्ण होणी तिन्ही लोक भजी जो आदिपुरुषी अखंडित. आदिपुरुष पंढरीनाथ आहे, जो परब्रह्म आहे, त्याच्या भक्तीद्वारेच तुम्हाला जगामध्ये सुख समाधान शांती उभी करता येते. हे त्यातलं मांडणी आहे. पण ते मराठीत असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड आहे. आता इंग्रजीमध्ये त्याची आपण केलीच पाहिजे, प्रयत्न केलाच पाहिजे, एवढंच मला म्हणणं. गाथ्याचे हिंदीचे वगैरे आता आम्ही गाथ्याचं, तुकोबाराच्या गाथ्याचं हिंदी झालेलं आहे, प्रिंटिंग मध्ये आहे, त्या 10-5 दिवसात मिळेल. आणि तुकोबाराच्या गाथ्याचं इंग्रजीकरण करण्याचा सुद्धा आमचा प्रयास चालू आहे, आणि ते होईल असं वाटतं. हे केल्यामुळे आता विश्वास आहे. महाराज, महाराष्ट्रातील एक थोर संत परंपरा जी आपण चालवत आहात, पुढे घेऊन जात आहात, त्याची पताका जी धर्म पताका आहे, आणि ती फडकवत पुढच्या पिढीकडे ती आपण सोपवणार आहात. त्या पुढच्या पिढीनं कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि कशा पद्धतीने या परंपराचा अभ्यास केला पाहिजे याचंही आपण खूप छान मार्गदर्शन केलं. आपण या परंपरेचे पाईक असताना आम्हाला आज या ठिकाणी येऊन खूप छान पद्धतीनं आपल्या परंपरेची माहिती सांगितली. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही माहिती जाईल. संत परंपरा या अशाच उभा राहत नाही, तर त्याला अनेक जन्माची पुण्याही लागते आणि अनेक व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याचं समर्पण आहुतीही द्यावी लागते. तेव्हा कुठे महाराष्ट्राच्या भूमीवर नव्हे तर जगभरातील भूमीवर चांगल्या विचारांचे आणि विश्वधर्माचे अंकुर उभे राहतील, फुटतील, त्याचे वटवृक्ष होतील. याच भावनेनं आपण कार्य करत आहात. या कार्याला मी मनापासून नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. आपण दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. आपल्या कार्याबद्दल अभिनंदन. तुम्ही जो प्रयत्न करत आहात वारकरी संप्रदायाची समाजाला योग्य पद्धतीने ओळख व्हावी, आणि त्याच्यासाठी आमच्या मुलाखती वगैरे घेतलेल्या आहेत. आणि हे जे कार्य आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत संत विचार आणि संत जीवन समाजाला कळणार नाही तोपर्यंत भक्ती कळणार नाही. आणि भक्ती कळायची असेल तर या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संतांच्या विचारावरचा विश्वास लोकांमध्ये उभा केला पाहिजे आणि संतांच्या आचारावरचा सुद्धा विश्वास उभा केला पाहिजे. परंतु ते विचार आणि आचार नेण्याचे जे माध्यम आहे त्यातलं आता जगामधलं सुंदर माध्यम तुम्ही निवडलेलं आहे, आणि त्या माध्यमाद्वारे तुम्ही हे विचार लोकांपर्यंत नेणार आहात. त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि हे कार्य सातत्याने पुढे कसं चालेल आणि चालत ठेवावं, आणि तुम्ही चालत ठेवणार आहात ही अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण.